जे वाफे आहेत हे ह्याचे कांदा, हे आपलं गाजर आणि ते जे आहे आपलं हे आहे ना फ्लावर की कोबी कोबी ओ इकडे ते ब्रोकोली आहे, हे लेट्यूस आहे मधलं जे एकदम सगळं डाएट फूड आहे. मध्ये मध्ये आलं की काहीतरी पण लुडबुड असते माझी. मी फळ काय आलंय ते बघायला येतो. तो जो दुसरा मजला वाटतोय तो तिथला ग्राउंड फ्लोर आहे. ओके, हा इथे ग्राउंड फ्लोर आहे. 2 टप्प्यांवर आम्ही असं बांधलेलं आहे. ये नाही तर पळून जातात, मोकळ्या असतात ना. आम्हाला मुंबईत आमच्याकडे घर नव्हतं, त्या घरामधली एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. मग त्या बाईंचा स्वयंपाक झाला की मी माझा स्टोव आणि 4 भांडी घेऊन जायचं, तिथे मी माझा स्वयंपाक करायचा. काय नाही ऍक्टिंग करणार आहे काय, हे कुठलं भूत आहे तुझ्या डोक्यावर. आणि नेमका समीर त्या दिवशी माझ्याशी रस्त्यात बोलायला आला. मी त्याला विचारलं तू नाटकात काम करशील का. नाटकाने माझं खरंच काही. तुमच्या दोघांमध्ये कोण आधी सॉरी म्हणतं? मी. तो पण चुका पण तोच करतो. देशपांडेची बहीण खाली झोपलं होतं आम्ही दोघं माळ्यावर. नंतर मी एकदा असं पायाला लांब केलं तर खाली कोणतरी होतं पायाशी. खाली पाणी तरंगतात. आजकाल ब्युटी पार्लरला जायला लागले ना तर ती म्हणजे कधीच नाही. ती खूप पैसे, तिला खूप साठवते, म्हणजे कमावणं सोपं आहे, साठवणं अवघड. तिथे त्या चाळीत अशी चर्चा चालायची की समीत चांगली भांडी असतो कापड. दामिनी सुरू झालं होतं. हा, दामिनी सुरू झालं होतं. हो, तेव्हा असेच 2 पोरं होते, 4-5 रुपयाची काहीतरी भेट लागली होती. म्हटलं ना चाळीत राहतो म्हणून तू कुणाला एकदा म्हटलं की तू अशी रात्री अपरात्री फोन करतेस, तुझ्या आईला माहितीये का. हो, माझ्या आईला पण ते खूप आवडतं. सो फायनली 11:15 म्हणजे 11:15 वाजता आपण पुण्यामध्ये मुळशी तालुक्यातील भूकंप म्हणजे खाटपेवाडी इथे पोचलेलो आहे. आणि आत्ता जो हा बंगला आहे मी तुम्हाला दाखवते, जो आहे सुकून बंगला, हा एका सेलिब्रिटीचा आहे. मराठी हिंदीमध्ये जे मोठं नाव आहे आणि तो हिरो खूप हँडसम आहे. आणि त्यांची जी सौ आहे ती ही आपल्या क्षेत्रामध्ये एक पहिली महिला कॅमेरामन म्हणून तिचं नाव फेमस आहे. म्हणजे आता हे सगळं म्हटल्यावर तुम्हाला नाव लक्षात आलं असेल की आपण कोणाच्या घरी आलो आहे, पण मी नाव नाही सांगत, आपण त्यांना जाऊन भेटूया. ते काहीतरी त्यांची इथे शेती आहे, ते शेती करतात आणि शेतीमध्ये ते आता काहीतरी करतायत. तर तिथे काय करतायत ते आपण जाऊन बघूया. त्यांच्याशी खूप गप्पा आज होणार आहेत. तर चला. हॅलो. सो समीर धर्माधिकारी आणि अपर्णा धर्माधिकारी, स्वागत. भन्नाट आहे. म्हणजे मी जसं एंट्री केली आहे आणि मी जसं हा लुक सगळा बघतीये, मला ना मस्त गावाला आल्यासारखं फील होते. आणि मुंबईच्या धकाधकीतनं इथे आल्यावर असं रिफ्रेश झालो. खरं तर ऊन आहे डोक्यावर, पण थकल्यासारखं वाटत नाहीये. आणि हे तुम्ही छान केलंय, एक वेगळं जग ना. म्हणजे आपलं लॅम्पलाईट ग्लॅमर यापासनं हे जग आहे, हे खरं जग आहे ऍक्च्युअली. मातीतलं गावच. हा, ऍक्च्युअली मातीतलं म्हणजे एकदम म्हणजे हेच मातीशी कनेक्ट मुलींचा ठेवायचा होता, म्हणून आम्ही 2003 मध्ये हा प्लॉट घेतला होता. आणि तेव्हापासून ही मोठी झाडं काही लावली होती. पण ऍक्च्युअल इथे आल्यापासून हे जरा नाही तर आधी पूर्ण डोंगर, नुसता दगड, माती, खडक असं सगळं मुरुम असा होता. म्हणजे सगळं वेगळंच झालं आता. ते आपण मला सांगा ना इथे काय काय आहे. मला आणि इथे सांभाळणारी पण तुमची कोणीतरी आहे. हो हो हो. काय नाव तिचं? सोनाली. सोनाली. सोनाली ये. सोनाली आमच्या गायींना बघते आणि आमची गुरु आहे ती. शेतीमधली गुरु. सोनालीकडून शिकतो. सोनाली या गावातच, खाटपेवाडी आमचं गाव, हे भूकंप गावातलं खाटपेवाडी ही आमची वाडी आहे. इथे आमचा हा प्लॉट आहे मुळशी तालुक्यामध्ये. आणि सोनाली लहानाची मोठी मला वाटतं इथेच वाडीतच. सर आणि मॅम येतात तेव्हा मस्त वाटत असेल ना, घर जरा वाजलेलं वाटत असेल ना, एकदम कोणीतरी आहे घरामध्ये. तू जेव्हा एकटी असतेस इथे बघायला, काय करतेस तू इथे? सगळं चेक कर बघते. आणि तुझं काहीतरी घर बांधलंयस तू इथे. ओ वाव, हे बघा, हे असं काहीतरी छान क्रिएटिव्ह इथे बघायला मिळतं. आता किती मस्त आहे. सोनालीने बांधलंय खास. हो, म्हणजे हे आता ह्याचे हे तोडलं होतं झाड, म्हणजे कटिंग केलं होतं. हे तुतीचं झाड आहे. तिथे तुम्हाला तुती आलेल्या दिसतील. खूप तुती लागल्यात. तर त्याच्या ह्या फांद्या आल्या होत्या, तिने त्याचं बांधलं शेणाने सारवून, शेण आणि मातीने. आणि आता हे मी शिकले तिच्याकडून, हे कसं तिने ओवलंय ते आणि भिंत तयार केली आहे. हो, खरंच. हो, खरंच. म्हणजे आपण क्रोशा करताना कसा तो टाका असतो ना, सेम पॅटर्न मध्ये त्यांनी हे साडीचे दोऱ्या करून त्याचं तिने ते बनवलंय. वाव. आणि इथे आतमध्ये ती राहते का? हो, अजून ते पूर्ण होत आहे तिचं घर.
ओ मस्त. आता त्याचे दगड घालून सोनाली काय करणार आहे आणि धुमस. वा तिचं स्ट्रक्चर पूर्ण रेडी आहे, आपल्याला काय काय करायचंय. हो हो हे सगळ्या तुती. हे बघ इथे तुला तुती बेसिकली आपण काय मलबेरी. मलबेरी. ओ ते बघ तिथे वाव. एक मोठी. आणि हा एक आंबा स्कोईनी लावलेला, कोळीचा, खाऊन- पण तोतापुरी आंबा. अच्छा तोतापुरी आहे. हो, हो. ओके ओके. वा, आणि मोहर आलाय यावर्षी. हो. आंबे भरपूर आहेत. आंबे येतात, हो छान येतात आणि थोडा उशिरा येतो ह्याला आंबा, हम्म. पण मस्त पण येतो. ठीक आहे, मार्केट मधले आंबे संपले की इथे आंबे मिळतात. आणि हे आपलं ही आपली पपई. पपई. हो. आणि हे जे वाफे आहेत हे ह्याचे कांदा. कांदा. हे आपलं गाजर आहे. गाजर. हे 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 थोडेसे ओके. गॅरंटी आणि मिळते. ते जे आहे आपलं हे आहे ना फ्लावर. कोबी. फ्लावर की कोबी? कोबी आहे कोबी, हा. हा. आणि तो मधला आहे तो फ्लावर आहे. ओके. हे सगळे त्याच वाव. प्रजातीतले आहेत. तिकडे आहेत ते ब्रोकोली आहे. हा हा. हे मध्ये मध्ये जे आणि हिरवा- ब्रोकोली होते इथे. हो होते होते. वा. हे लेटिव्स आहे मधलं जे वा, एकदम सगळं सगळं diet हिरवा food आहे इथे म्हणजे. दिसतोय. पूर्णपणे. एक्झॉटिक भाज्या. हे मोठे टोमॅटो आहेत, कोथिंबीर आहे मध्ये थोडीशी टाकलेली, हो, मिरची आहे. हा हम्म. मिरची आता मिरची येईल, यायला यायला लागेल. नवीन आणि लावली हे तुम्ही मिरचीची. स्वतः मॅम करता हो, हो, असं आम्ही मी दोघं ऐकलंय तिच्याबरोबर सरांकडनं. आम्ही हा, करतो. हो. दोघी मिळून चालू असतं. म्हणजे मी मध्ये मध्ये आलं की काहीतरी पण लुडबुड असते माझी. मी फळ काय आलंय ते बघायला येतो. नाही नाही, तो भरपूर नांगरायला वगैरे आम्ही एक मिनी ट्रॅक्टर घेतलाय. बेसिक इंजिनिअरिंगचं काम मी करतो सगळं. ओ. याच्यामध्ये कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे आणि हे मध्ये मध्ये मोहरी लावली आहे. असं ते एकत्र एका पाण्यावर हे सगळं सगळं होतं एका हे. ठिकाणी उगवतं. हा, आणि हे पण पालक. पालक आहे पालक आय आहे. थिंक. त्याच्या मागे तिकडे काकडी, आज सकाळीच काकडी हे काढली. आता हा सकाळीच Oh, कळलं. wow. इकडे आता हे कोथिंबीर टाकली. वाव. हे बघ, हे असं काय? इकडे फिरव. स्टार फ्रूट बटन, असतं ना आपलं इकडे. आंबट किंवा बंद आणि असं कर. ते लांबडं. इकडे हा, हा, फिरव, हा. पूर्ण बंद Star करू. fruit हो, ओके. हिचा भात ते आता लावला. हे फुलं आली आहेत. आता महिन्याभरात हे भरून जाईल पूर्ण. ओ. पण ते असं छान कॅमोफ्लॅज करतं की आपल्याला ते दिसत नाही, पानासारखंच वाटतं ते. ओ. हे थोडी नजर ठेवायला लागते नजर ते. ठेवावी लागते. आपल्या बरोबर. शाळेच्या बाहेर मिळायचं ना ते हो. स्टार ते फ्रूट. हा ते असं पान ते येस नाही नाही, असं ते असं असतं. मग ते लांबडं असतं ना. कापलं हो, हो, की हो. त्याचे असे तेच. स्टार पण सारखा आम्हाला आकार त्याचं हे येतो. वाटायचं म्हणजे वेगळा प्रकार वाटायचा तो. काय आहे? हे पान आहे की काय? कसलं काहीतरी फरक आहे. आणि ते थोडंसं आंबट तुरट असं आंबट वेगळं मस्त लागतं. हम्म. ते एक, आपलं हे ड्रॅगन फ्रूट आहे, हापूस आहे आंबा का? आहे. हो, नव्याने लावलं हा. आता. ते ड्रॅगन फ्रूट कुठे ड्रॅगन आहे? फ्रूट हे कॅक्टस ओ असतं. वाव. त्याला त्याला येतं एक ते. अजून हे करावं लागतं. हे- अजून याला छोटं येतं येतं, जरा. छोटं येतं. हो, इथे आता हळूच यायला. आपण च्यवनप्राश जो आवळ्याचा करतो तो हा आवळा. ओके. त्याची मोठी झाडं त्या साईडला आहेत. तिकडे समोर जे दिसतंय हा हा ते यातलंच मोठं झाड आहे. त्याच्यावर मधमाशाही भरपूर येतात आणि ओ. पोळी करतात. हे आता आमची खूप सुरुवातीच आहे. मे बी आपण अजून 1-2 वर्षांनी शूट केलं तर ह्याचा वेगळा एक look scenario असेल. दिसेल. Yes, yes. तेव्हा इथे मधमाशांच्या पेट्या पण असतील कदाचित आमच्या. तो ओ. पण एक प्लॅन आहे, काय, कारण काय, खूप काय? मधमाशा वेगवेगळ्या झाडांवर असतात. पण हे सगळं तुम्ही शिकलात म्हणजे ह्याचं जे स्टडी असतो ना की हा. एक्झॅक्टली काय कसं आणि हे कसं काय म्हणजे. हो, गावातले शेतकरी सगळे. ओके. सोनाली आहे. मग मी युट्यूबवर काही हे करते स्वतः, किंवा हा. आपल्या गव्हर्नमेंट महाविस्तार वगैरे अशी ऍप्स आहेत, गव्हर्नमेंट ऍप्स आहेत शेतकऱ्यांसाठी. म्हणजे मला आता या माध्यमातून खरंच बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना सांगावं वाटेल की ते डाउनलोड करा. रील्स बघत बसण्यापेक्षा ही रील्स बघा. ओ. शेतीपूरक उद्योग काय काय करता येतील, कुठल्या मातीत कुठलं धान्य, कुठली पिकं जास्त चांगली येतील किंवा कमी पाण्यात, हे सगळं त्यातनं सांगतात. आणि वाव. प्रचंड माहिती दिली जाते. पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 400 फूट खोल बोर लागले, इतकं कमी पाणी आहे. तर कमी पाण्यावर काय जे काय काय येईल येऊ आणि मग शकतं. त्याची मॅनेजमेंट कशी करता येईल. हे खरं कळणं गरजेचं आहे. आपण म्हणतो पाऊस नाही आणि रडत बसतो आणि काहीच करत नाही. पण कमी पाण्यातही काय करता येतं हो हो ते हो, खरं तर आता अगदी. पाहिजे माहिती. आणि आपल्याला वाटत असं स्वच्छ सगळं गवत काढून टाकू, स्वच्छ करू. मी आधी करत होतो, आम्ही सतत म्हणजे हिला सांगायचो की गवत काढ गवत काढ. परवा एक बदलापूरचे एक शेती तज्ज्ञ आहेत, त्यांनी सांगितलं तण खूप उपयोगाचं असतं. ते जमिनीतलं बाष्प धरून ठेवतं, ओलावा. ओके. मागती उघडी पडली हम्म. की ती कोरडी होते, त्यातलं पाणी निघून निघून जातं. जातं. म्हणजे जसं आपण डोक्याला टोपी घालतो तशी ती त्याची टोपी असते. गवत काढू नका. हे झाड जे आहे हे ऍपलचं झाड आहे. हा, हे Apple. मध्ये आहे ते. आणि त्याला मध्ये मागच्या वर्षी 2 हे ऍपल इकडे घेऊन काय गेले. आहे?
आणि तिकडे एक आहे. म्हणजे आपल्या इथे ऍपल सुद्धा येतात. हो तेच मी म्हणते. मध्ये जे दिसतंय ते आपल्या इथे नगर ह्या भागामध्ये येतात डेव्हलप का? केलं. ओके. जे आपल्याकडे छोटे छोटे येतात हा ना एवढे. एकदम ते छोटे इथले छोटे असतात. हा, ते ते- इथले ते- का? ते basically. ओके. लाल जाम आहे, असे ही लाल आहे. लाल जामची ब्रीड आहे. असं ते हिरव्यामध्ये असं लाल खूप छान दिसतं. हो ते छान लाल झाले की बरोबर माकडे येतात. हो इथे माकडं येतात. हो अचानक तेव्हाच पूर्ण येतात. तरी येतात. आणि पक्षी खूप येतात आमचे. सकाळी त्यांनी मागच्या वर्षी लिटरली मोजून दोन आमच्यासाठी जाम ठेवले. ठेवले होते, बाकी सगळे गायब बाकी केले. सगळे सगळे. खाऊन गेली. हे डाळिंब, ही छोटी ब्रीड आहे, छोटी. डाळिंबाची झाड आहे. ही फुलांमधनच फळ तयार होतं मागच्या बाजूनी. हो डाळिंबाच. हे सगळ्यांचं आवडतं आपलं नीरफणस. हे निरफणस. निरफणस, भाजीचा जो फणस असतो हा, हा, त्याचं झाड हा. लावलंय. चेरी. हे चेरीचं झाड इथे आलेत, त्याला कुठेतरी चेरीज लाल. बहुतेक इथे मला काल दिसल्या होत्या लाल चेरी. पूर्ण लाल होतं जाता याचा त्याला. सीझन काय नेमका? याचा आता उन्हाळ्यामध्ये सुरू होईल. अप्रॉक्सिमेटली उन्हाळा, आणि अच्छा. आता हिरव्या आहेत. पावसाळा असं त्या पावसाळ्यापर्यंत येतात त्याला. ओके. मी एक वर्ष इतक्या आल्या की काय करूया म्हणून मी एक वर्ष वाईन पण करून बघितली ओके. अप्रतिम हो. मस्त अरोमा त्याचा आहे. वाव. चेरीजची. त्याला अरोमा खूप सुंदर वास असतो. थोडस आंबट ते फळ आहे. थोडी ती पण ती हा, ती पण टेस्ट मजा येते. हे आपल्या तुझ्या लिंबाचं मागे ते बेल आहे. ओ मस्त. पूजेला हो. घरातनच हे कोकम आहे. आपलं कोकम. हा. हे आपण जे आमसूल कोकम- ज्याच्यापासून आमसूल तयार करतो. हा, करतो ते. हा, हा. हे आलेलं तुम्ही युज केलंय की आता हे नाही, हे- येणार आहे? येत आम्ही. अच्छा. आणलेले ते आणून- प्लांटेशन म्हणजे केलेलं आहे ते. दापोलीहून आणून काही ते- आम्ही असं कुठे हो. गेलो शूट म्हणा किंवा काही तिथून, हा. आणि येताना- दापोलीला मोठं कृषी हो, विद्यापीठ बरोबर आहे त्या तिथे. आसपास हो, गेले हो. की तिकडे जाणं होतच. हे अवकाडो आहे, अजून नाही लागलेली. वाव. avocado. हे सगळं मुली जास्त खुश ह्याच्यासाठी असतील ना, म्हणजे खूप हेल्दी पण आता- हे आहेत. त्याला थोडा वेळ लागतो, 5-7 वर्ष, avocado ला? 7-1 वर्ष याला जातात. किती वर्ष झाली आहेत हे साला? 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाले. पण त्याचं आता खोड म्हणजे जाड व्हायला लागलंय. हम्म. कुंती नावाचं झाड आहे. कुंती किंवा कुंती. कामिनी एक म्हणतात. आलं पांढरं हा, हे बघ, इथे एक आहे. अप्रतिम सुगंध तुम्हाला असतो त्याला. दाखवायलाच आहे लिटरली. अतिशय सुंदर म्हणजे आणि सुवास. सुगंध त्याचा फारच. मी हे तोडते दाखवायला. हा वास आहे. हो सुंदर नाही, वास. सुंदर हो. वास असतो. आणि आणि ह्याचा भरतं असा आहे. लिटरली खाली मस्त. पांढरा सडा पडतो असा जेव्हा सुंदर. हे पूर्ण म्हणजे ते फुललेलं प्राजक्ताच्या झाडाचा जसा सडा हो, पडतो तसा. तसा. तसा हो. आणि अप्रतिम असं आणि तर स्मेल गर्व येतो ना एक असा अप्रतिम असतो. प्राजक्ताच्या झाडाजवळ मस्त. असतं. ही रुई ही माहितीच ही माहिती, असेल. रुई रुई माहिती. ही जांभळी फुलं जी असतात ती रुई असते. हा आणि मांदार थोडं वर पुढे आहे. गेला तिथे वरती दिसला मांदार नंतर आहे. दाखवते. पांढरा हा, तो. ते. त्याची फुलं पांढरी असतात, त्याला मांदार म्हणतात. पण ते काय असतं मांदार म्हणजे असं माझे आजोबा म्हणायचे की 21 वर्ष झाली त्या झाडाला मांदाराच्या की त्याच्या खाली मुळांना साधारण गणपतीसारखा आकार येतो. वाव. असं त्यांचं म्हणून माझ्या माहेरी आमचं जे घर आहे आईबाबांचं, हा, हा. त्या घराचं नाव मंदार. तिथे त्या प्लॉटमध्ये असा समोर मांदार होता. ओ. त्याच्यावरून आजोबांनी त्याचं नाव मंदार ठेवलं मंदार. होतं. काय म्हणजे याचं? असं चीक असं काटा बिटाचं काम करताना काटा घुसला वगैरे हा, हा, हा. ह्याचा असा एक हे टाकला ड्रॉप हा. की त्याच्या बरोबर तो निघून काटा येतो. वर येतो. ओके. दशपर्णी मधला एक पान हे असतं. ओके. किती गोष्टी आहेत. आणि हे ते ऍपलचं म्हणलं ते अजून एक झाड, अजून एक ऍपलचं. झाड आहे ऍपलचं. हो. ऍपलचं झाड साधारण वाढायला किती वर्ष घेतं? ऍक्च्युअली मोठं वृक्षासारखं म्हणजे पेरूचं झाड कसं हो हो हो, type. तसं. टाईप. इकडे खाली इथे आंबा वगैरे ये ना हे ज्वारी आहे ना? ही ज्वारी आहे. हो, ती यावर्षी उशीर झाला आणि ती समहाऊ पाऊस लांबला, हा, असं बऱ्याच हा. गोष्टींमुळे ती काही छान आली नाही. पण नाही तर ते आम्ही- भरलेलं असतं ना असं पूर्ण. पूर्ण आता ती शेवटचा जो जसं ना, आहे, हा, हा. त्या लेवलला आणि तसं. पूर्ण भरलेलं असतं. त्या अशा खूप साऱ्या सीडीज ज्या आजकाल लागत नाहीत आपल्याला, हा. त्यांचा उपयोग आम्ही इथे पक्षी उडवण्यासाठी पक्षी करतो. उडवण्यासाठी येत नसतील ना ते प्रकाशामुळे येत बघून. नाही. येत नाहीत. बरोबर. पण त्याचा आम्हाला जास्त खूप उपयोग गायींसाठी कडबा कुट्टी साठी हा होतो. होतो. त्यामुळे बरोबर. आवर्जून ज्वारी लावतो.
खूप कधी कधी नुकसान होतं. इथे एक आंब्याचं झाड होतं असं 20 वर्ष जुनं, त्याला खोडकीड लागली. खोडातच आणि जाते ती, खोडाला भोग पाडते आणि ते झाड परत आम्ही काढून टाकलं. मोहर आलेली मोहर फांदी आलेली हो काढायला. काढून पूर्ण दिसते ना. ती जळून गेली ती पूर्ण. हा एक आवळा अजून एक. तर वर्षाला भरपूर आवळा असतो आमच्याकडे, म्हणजे 80-90 मस्त. आणि किलो. आवळा खरं गरजेचं आहे आज आजच्या याच्यामध्ये अगदी. आपल्या औषधी. हो हो हो. हे बघ, इथे छोटे छोटे अगदी इथपासून सुरुवात होते बघ. तिथे पण आहे. आता हा थोडा मोठा झालाय. तू आता कोकणातली असल्यामुळे तुला हे हे सगळं माहितीये, जवळ हो, बघितलेलं. जवळून बघितलंय. कुठलं गाव? चिपळूणच्या अलीकडे परशुराम घाटात. मग ते वालोपाचा विषय पण झाला वालोपे. हा. मस्त. आंबे आणि फार काजू मजा येते. बेसिकली आमचं पण हो, हो. असं हे आहे. तो- पण तिथे सगळं आंबे आणि काजू. आंबे आणि आता माझ्या काजू. काकांनी भाज्या वगैरे बरं. सगळं सुरुवात केली आहे. वा. आणि फणस. फणस. त्याची मिसळ पडली. वा. ही मजा जरा कुठे थोडे कमी मिळणार. आलेत पण नाही तुमचं तिथं भरलेलं असतं आतापर्यंत. पाणी किती आहे, कुठली माती आहे हम्म. आणि नेटिव्ह झाडं कुठली आहेत. बरोबर, ते महत्त्वाचं. मग आम्ही हे आलो की आपल्याला म्हणजे फक्त दिसणं हा जो आपल्या डोक्यात जो असतो ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण फक्त एस्थेटिकली बघतो, बरोबर. त्याच्यापेक्षा आम्ही थोडा वेगळा विचार करायला सुरुवात केली. नाही, तो विचार गरजेचा आहे. कारण हो. मग आपण जो विचार करतो बोललात ना, ते माणसांच्या बाबतीतही आपण हो, करतो हो. की सौंदर्य बघतो. म्हणजे कधी कधी असं म्हणतात रापलेल्या चेहऱ्यातही सौंदर्य अगदी, असतं. अगदी. तसं ते झालं म्हणजे इथे. हो हो हो. तर असं वाटतं रॉ जे आहे ना, Raw. त्याच्यात सुख आहे. आणि त्यात ती मजा आहे. म्हणजे मजा आहे, हो. म्हणजे घरात धूळ येते, घरात माती सतत येते, हम्म. वेगवेगळे कीटक येत आहेत. ते महत्त्वाचं. भलभल त्याचे आपण आयुष्यात कधी पाहिले नाही, पण इतके सुंदर 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 असतात. कधी कधी दिसायला- पक्षी पण खूप छान येतात. हे विंचू विंचू गोम हे तर म्हणजे आमच्या घरात असे हो. कुठे कधी हो, असू किंवा शकतात. असं म्हणतात ना की आपला रक्षक म्हणतो आपण. हा. तर पावसाळ्यात एक जनावर असतं ते पण ते कधी डिस्टर्ब नाही, कधीतरी दिसतं आम्हाला. ओके. पण आता शहरात वावर ठिकाणी वाढल्यावर जातात. कमी झालंय. आता कमी तसं झालं. वावर वाढल्यावर आधी खूप साबी खूप असायचं. असायचे, खूप असायचे. हेवी असतं ना. मागे चेक करा ना, तिथे खड्डा आणि पाईप मध्ये अडकन. माझा एक असिस्टंट होता, हम्म. पकडायला पकडायचा. कोणतरी असतं ना. मागे हो. guide करायला. Yes, स्टेडी yes. सारखाच. कारण मोठ्या कॅमेऱ्याचं वजन असायचं. वजन असेल आणि कळत नाही ना आपण असं शूट मागे, मागे काय हा. आहे. हा. हे अंजीर इकडे आहे. हे पण हे आम्ही पक्ष्यांसाठीच ठेवलेलं आहे. ते आपल्याला मिळूच देत नाही. मिळूच देत नाही. आदल्या दिवशी ठरवतात की उद्या मी हे खाणार आहे. हे आपले शेपू. हो, मग अशी खाली मुळा दाखवायचा राहिला. इथे एक छोटा आहे पण इथे छान उगवला नाहीये तो. आता इथे सेम माती इथेही आहे तिथेही आहे, पण इथे ती उतारावर असल्यामुळे पाणी वाहून जातं हा, किंवा बरोबर. त्यामुळे इथे ते एवढं छान येत नाही जेवढं ते खाली इकडे छान येतं. येतं. हा, बरोबर. अशी जे आहेत ते हे जे वाळलंय ही मोहरी आहे, फोडणीत घालतो आपण ती. याच्यात असे बारीक मोहरी असते ना, ती येते इकडे. ही बघ, ती छोटी मोहरी असते ना बारीक तडतडते येस खूप येस, ती तडतडते. हम्म, ती आहे ही. वा वा वा. ती निर्गुडी आयुर्वेदिक आहे. असतो. म्हणजे जे असं हाड मोडल्यावर किंवा मुकामार लागल्यावर निर्गुडीच्या पाल्याने पाल्याने, शेकतात, हा, हा, की ते हा. निर्गुडीचं झाड. ओके. हे गुळवेल आपल्याला पित्तनाशक असतं गुळवेल. ओके. हे महत्वाचं आहे आजकालच्या गिलोय, याच्यामध्ये. पित्ताचे जरा जास्त हे घे. असतं. समीरच्या पायापाशी आहे ते वेखंड आहे बरं का. ते छोटंसं आहे ना, गवतासारखं दिसतंय. हे ते रिसेंटली लावलंय वेखंड. मिरची आहे तिकडे. तिकडे थांबा, मिरची आहेत तिकडे. हे असं दिसलं की तिकडे काहीतरी लावलेलं असतं. ही राख करतो. ही फॉस्फरस म्हणजे हे ना, ही झाडांना घालतो म्हणजे युमिक ऍसिड कुजतात कधी कधी मुळं जास्त हा, हा, पाण्याने हा. वगैरे, ती ह्याने कुजत नाहीत. तिथे एक असा जुना तो एसी दिसतोय ना, त्यात माझा किचन कंपोस्ट करते मी. सगळ्या ओ. किचन वेस्टचं कंपोस्ट तिकडे करते. ओके. तो जो दुसरा मजला वाटतोय हा. तो तिथला ग्राउंड फ्लोर आहे. ओके. हा इथे ग्राउंड फ्लोर आहे. तिथे त्या ते टप्प्यावर दोन ते टप्प्यांवर आम्ही असं बांधलं. बांधलेलं आहे. असं जिथे आहे तसं तसं त्याच्यातच बांधलं. ओके. म्हणजे एक घराची भिंत
डोंगराची भिंत आहे, त्याच्यामध्ये पाणी जायचं व्यवस्थापन, म्हणजे जसं पाणी नॅचरली जसं निघून जाईल त्या सगळ्या सोयी करून ओके. त्यांना व्यवस्थित पाणी बोरला जातं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं. म्हणजे तसा स्लोप सगळा आमच्या बोरपर्यंत जातो पाण्याचा. छोटे छोटे झरे पण असतील ना पावसाळ्यात. हे ते ऑइल स्पाइस तेजपत्ता, आहे, तमालपत्र. तमालपत्र. ओ त्याचे हे असतं ना, हे आपण सुकवल्यानंतर आपण जे यूज करतो. पण ह्याचे ना एक जरी काढला ना, नाही, हे बघ ना इकडे इकडे. हे ते ना, अच्छा. हे ऑल स्पाइस आहे. बिर्याणी वगैरे एक पान बिर्याणी घातलं वगैरे. तरी Like sorted. आणि ह्याचे जेव्हा ते एका सर्टन डायमीटरचं त्याचं खोड होतं तेव्हा त्याच्या सालींपासून आपली दालचिनी तयार दालचिनी तयार ओ होते. ओके. तशी आहे ती. ही बकुळ आहे, मला बकुळ खूप आवडतात, बकुळीची फुलं म्हणजे भयंकर आवडतात. इतकी बकुळ झालं तर आमच्याकडे इथे एक तिकडे खाली वर आहे, एक आहे. हे आपलं हे आहे ना, वेलची. ती वेलची आहे. त्याला वाह. इतका त्याचा वेलचीचा वास त्याला छान येतो असा चुरल्यावर. मस्त. हा आणि पण साधारण कधी येते ही? याला कळलं नाही आम्हाला पण. अजून आली आम्ही नाही. लावलंय त्याला 4 एक वर्ष झाली ना का? हो झाली, अजून काही आलं नाही त्याला. मला वेलचीचं म्हणून दिलं, असंच कोकणातून गोव्याहून येताना एका नर्सरीमधून ते घेतलंय. वा. तिथे तो जो वेल आहे तो आपला तोंडल्याचा वेल आहे. तोंडाचं वेल, हा. हे आमच्या आईने लावलेलं आहे. ती अशी लपलेली ही लपलेली असतं, म्हणजे कोणतंही फळ बघितलं ना की ते असं लपलेलं असतं. वा. वरती पण एवढीच जागा आहे अशीच? नाही, थोडीशीच आहे अशी, अच्छा. जस्ट. एक असा त्रिकोण आहे. आता मला समजा संध्याकाळी एकटा असलो आणि आप्पू नाही किंवा उशिरा येणार असेल, हा. मग तिला जाताना म्हणतो की सोनाली चूल पेटून दे ग मला. ती चूल बेसिक मला पेटून देते. अच्छा. मग त्याला त्याच्यावर मग करायचं. मातीचे भांडी, चिकन माझं आवडतं त्यामध्ये असले की बाहेर मग चिकन बनवायचं छान. हे आमचे बेडरूम्स आहेत, पोरींची रूम आहे. आपण आतमध्ये गेलं की दाखवतो. हे मुद्दाम मोकळंच ठेवलेलं आहे की काही समजा ते लॉन वगैरे तेवढं पाणी नाही आहे. हा. आणि त्यातनं काही असं मला तरी मातीमध्ये चालायला जरा जास्त मजा येते. मजा असते. हो खरंच. कोकीमध्ये हे पान हे करतात घालतात. ते आपण बनवतो ते ना हिवाळ्यामध्ये. हा, बरोबर आहे, ते हा, हा, हा. मडक्यामध्ये. मडक्यामध्ये. आमचा गावरान गुलाब आहे, त्याला ऍक्च्युअली वास आहे आणि गुलकंद वगैरे छान होतो याचा. वा. आणि हे शेणाने सारवलेलं आहे ना. मला गावचे दिवस आठवले. आम्हाला आवडायचं पण आम्ही शेणात हात घालायचो की ते कसं करतात तेव्हा कुठे पार्वती काय मस्त कळायचं करते. काय. ह्याला एक छान कूलनेस येतो आणि हो, थंडावा हो, या थंडावा जमिनीने येतो. येतो. तर हे वर्षभर असतं, पावसाळ्यात टिकत नाही. हा, frankly. पावसाळ्यात पाणी. पाण्यामुळे टिकत नाही. ते आमच्या कोका मोक्का. चलो आपण आता गाई बघूया. हा भात त्याच्यासाठी म्हणजे आपल्या घराला किती तांदूळ होतो त्यापेक्षा त्यांना नंतर वर्षभर मिळतो म्हणून तो पण किंवा तुला देते ना. देतो ना इथून मी तुला. ये नाही तर पळून जातात, मोकळ्या असतात ना. चल. या गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून मी घरचा धूप करते. ओ, तर त्याच्यात मी ह्याचे वाळलेले घातले होते मागच्या स्मेल वेळी. चांगला येत असेल. हो.
आता मस्तपैकी सुकूनमध्ये येऊन आपल्याला सुकून मिळालं आहे आणि त्यामुळे आत्ता वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. जो सुकून आपल्या वाट्याला ज्यांनी आणला आहे ते समीर धर्माधिकारी आणि अपर्णा धर्माधिकारी हे जोडपं आपल्यासोबत आहे. तुमचं खूप खूप स्वागत अभिजात मराठी फिल्मीच्या या प्लॅटफॉर्मवर. फॅमिली टूर पहिली मी तुमच्यासोबतच करते आणि अशी होईल हे मला खरंच वाटलं नव्हतं की इतकं छान आणि म्हणजे सुकूनच मिळाला मला. त्यामुळे की मला वाटतं तुम्ही छान नाव दिलेलं आहे, अगदी समर्पक, की बाबा सूट होतं याला. पण समीर सर आत्ता सिनेमाही आलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा ज्यात तुम्ही निगेटिव्ह दिसता. सो मला आधी तर त्याचं सांगाल की त्या निमित्ताने तुम्ही पुण्यात आता इथे तुमचे प्रमोशन सुरू आहेत आणि इथे सुकूनवर येणं झालंय तुमचं. पण ते एक सांगालच आणि पुढे आपण गप्पांना सुरुवात करूया. हो, मी लॉकडाऊनच्या जस्ट आधी सुरू केल्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं आणि जाणवलं की कुठे राहतोय. त्या 1-2 वर्षामध्ये असं नव्हतं की तुम्ही कुठे राहताय, तिकडचे तिकडे काम करणं सोपं होतं. तर मग सुकूनमध्ये राहिलो आम्ही दोघं जण. आणि आता असं आहे की अपर्णा मोस्टली इथेच असते आणि माझं ऑफकोर्स येऊन जाऊन, कारण ती तिच्या वावरात ते शेतात इतकी रमलेली असते. माझं 3 महिन्यात एकदा काम असतं की नांगरून दे, टिलर मारून दे, की मी टिलर मारून देतो. बाकी सगळं ही आणि ती सोनाली जी आपल्याला भेटली त्यांच्या मिळून चालू असतं. घरापुरती भरपूर भाजी असते, त्यातल्या म्हणजे 10% आपण युटिलाइज करू शकतो मॅक्सिमम, की दोन्ही घरांमध्ये भाजी देऊन. बाकीचे आमचे मित्र घेऊन जातात, म्हणजे पैसे घेऊन जातात की तुझ्याकडनं असं नाही. ते एका प्रमाणात आम्हाला खताचे पैसे प्रोव्हाइड करतात असं. आणि त्यांनाही आवडतं, त्यांना माहिती आहे. त्यामुळे तेवढा समय तुझ्याकडे भाजी असेल तुझं. कॉलेजमधले काही मित्र आहेत माझे, शाळेतले काही आहेत, ते आवर्जून शनिवार रविवार घेऊन जातात भाजी. असं ते छान सुरू झालं. आणि त्याच दरम्यान आता लकीली रणपती शिवराय स्वारी आग्रा आमची आता जी फिल्म आली त्याचं पोस्ट म्हणता येईल की थिएटर व्हिजिट सुरू झालं, कारण ते सगळे फुल होतात शिव आणि त्यांनाही खूप क्युरिओसिटी असते की बाबा राजांना भेटायचं, औरंगजेबला भेटायचं. त्या निमित्ताने इथून जाणं होतं. आता हे आपला इंटरव्ह्यू झाला की पुढे जाईनच मी प्रमोशनसाठी. मी सर्वप्रथम तर अपर्णा धर्माधिकारी हे नाव कॅमेरा क्षेत्रातलं, टेक्निकल क्षेत्रातलं मोठं नाव आहे. हे आत्ताच्या कदाचित जनरेशनला माहीत नसेल की इंडस्ट्रीतली पहिली महिला कॅमेरामन म्हणजे अपर्णा धर्माधिकारी. आणि मॅम तुम्ही सगळ्या हिंदीमध्ये सिरियल्स जास्त केल्यात, म्हणजे आणि एक सिनेमा निरोप ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला, जो तुम्ही प्रोड्यूसरही केला होता. तर मला तर आधी सर्वप्रथम तुमच्याकडनं तुमच्या दोघांची एक काय म्हणतात ना रस्त्यातली भेट ऐकायला आवडेल आणि ती कशी सुरू झाली आणि कसा काय कॅमेराकडे मग तो प्रवास आणि लग्नानंतर हे सगळं तुमचं खरं तर सुरू झालंय. याचं उत्तर मी दे. रस्त्यावर म्हणजे खरंच म्हणजे असे अरे उंच मुलीच नाही कोणी, आणि उंच असेल तर आपल्याला सुटेबल नाही असं दरवेळेस वाटायचं. हे फॅक्ट होतं. आणि मुलींपासून मी खूप लांब होतो आणि मुली माझ्यापासून त्या काळामध्ये खूप लांब होत्या. का म्हणजे काय म्हणजे हे फॅक्ट ऑफ लाईफ, हे न पटणारं उत्तर आहे मान्य आहे. पण बेसिकली खूप शाय असा होतो मी. आय वॉज अ व्हेरी शाय गाय. आणि त्या शायनेस मधनं असं इग्नोरन्स वाटायचं मुलींना. असं मला असं आता मी उगाच कन्क्लुजन काढतो, पण माझ्या जवळ कोणी यायचं नाही. तर पहिली जी आहे तर तिच्या मागे लागून ती हो म्हणाल्यानंतर मी म्हटलं आता झाला, चला लगेच लग्न करून टाकूया. आता पुढे मिळेल का नाही माहित नाही, आणि योग्य मिळाली. पण ह्याची भेट तुम्ही मला मगाशी म्हणालात रस्त्यात शोधत जात होते. राज्यनाट्यासाठी मी तेव्हा प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन आमची संस्था होती पुण्यातली, त्याच्यात होते. राज्यनाट्यासाठी नाटक बसवत होतो. माझ्या उंचीचा मुलगा नव्हता आमच्या ग्रुपमध्ये. तर मला काका म्हणाले की तू शोध आता रस्त्यात. तर मी अशी तेव्हा 18 वर्षाची होते. शोध सांगितलाय, मुलगा शोध. अशी झापडायला लडकी, मुलगा उंच मुलगा शोधायचा. आणि नेमका समीर त्या दिवशी माझ्याशी रस्त्यात बोलायला आला. तर उंच मुलगा, ओके. मी त्याला विचारलं तू नाटकात काम करशील का डायरेक्ट. नाटकाने मला खरंच काही तो 4 दिवस मोजून रिहर्सल्सला आला, कारण मग माझी ओळख करून घ्यायला. आणि मग कल्टी मारली त्याने. मी आपला बरा आहे, माझा इंजिनिअरिंगचा जॉब बरा आहे. आणि त्याच टूर होते माझे, काही डेव्हलपमेंटची टूर होती. गेलो होतो मग, पण प्रयोगाला गेलो होतो. एक घोडा होता असा नाचावर, मला अजूनही आठवतं. तर बाकी सगळ्यांकडे घोडे होते, आमची घोडी बिचारी एकटीच नाचत होती. आणि मी बघत होतो थिएटर प्रयोग. अरे वा छान, अरे वा छान छान छान.
पण नंतर पिरियड ऑफ टाइम असं आलं की एकत्र इंट्रोड्यूस एक झाले, नाटकाशी निगडीत खूप मंडळी ओळखीचे झाले. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू उलटं झालं की तिचं फिक्स होतं की तिला कॅमेरा करायचा. माझं डायव्हर्ट झालं, रॅमशोज करायला लागलो. त्याच्या मागचं मेन असं कारण असं नाही, आमचं लग्न झालं होतं. ऑफकोर्स इट्स अ रिस्पॉन्सिबल थिंग. तर सुरुवातीला शी इज टू वर्क. शिरोडकर काकांबरोबर ती फोटोग्राफी करायची आणि त्या असिस्टंटचं तिला काय पैसे मिळायचे. तर ती माझी पहिली फायनान्सर होती मुंबईला गेल्यानंतर. आणि हा निर्णय आमच्या दोघांचा असा झाला की रॅम शो केला की स्पोर्ट्समुळे एक फिजिक होती, लीन फिजिक. आईवडिलांची कृपा, त्यामुळे जेनेटिकली पण होतं, ते जपणं फक्त होतं त्याचं. आणि माझा पगार जेवढा होता तेवढा एकदा चालून मिळायला लागला की हे जर व्यवस्थित केलं तर इट्स अ गुड बिझनेस. निगेटिव्हचं प्रत्येक ठिकाणी आहेत. मग आम्ही तो डिसिजन घेतला, जेवढा परफेक्ट, यू मेड फॉर इट. म्हटलं ओके, आता बोल जाय, आपण आता सुरू करू. मग इथे थांबण्यात नाही. राजेश भाईनी भेटला आम्हाला, ज्याने मला पहिला शो दिला होता. स्मिता तळवळकरांनी त्यांच्या एका सेटवर गेलं तर आपण सेट, मी त्याची स्टील फोटोग्राफी करत होते. ओके. त्यात मी एक छोटा रोल पण केला होता. मग मागायला गेलो होतं स्टील फोटोग्राफीचं काम. मग त्यांना ऐनवेळी कोणी मिळाली नव्हती मुलगी. मग ते मला म्हणलं रोल कर. आणि मी ड्रायव्हर म्हणून जायचो. ड्रायव्हर म्हणजे ऑफिस संपल्यानंतर तिला घ्यायला जायचो किंवा हां सेटिंगचं काम कर, फ्रेम इकडे लाव, फ्रेम लावतो असं. ते तर त्यांनी बघितलं होतं आणि मग त्यांनी एका फिल्मसाठी सजेस्ट केलं. वासवानींना, जिजूभाई वासवानी, नागपूरचे प्रोड्युसर. आणि विके नाईक त्याचे डिरेक्टर होते, जुने, खूप जुने. पण कोणती बनवा बनवी नाही, कोणती नाही, त्यांची खूप हिट फिल्म गोंधळात गोंधळ. तर खूप ओल्ड स्कूलचं. तर पहिली फिल्म ती मिळाली. तर मला खरंच काय माहीत नव्हतं. त्याच्या आधी नाटकाशी म्हणजे आपले बुवा भेटले, चारुदत्त आपले भेटले, बुवा भेटले. मग भरतनाट्याचं एक नाटक केलं मी, संगीत उत्तर क्रिया. ती इतकी अवघड भाषा, सावरकरांची, क्लिष्ट मराठी. आणि मी इंग्रजी, मराठी उत्तम होतं. मराठी कोलोकियल होतं, पण नाही असं नाही. मी आणि बोलायचं, आणीपाणीचा प्रश्न नाही, पण मराठीच कमी बोलायचा. मराठीच कमी, इंग्रजी खूप इंग्लिश बोलायचा. तर तसं चांगलं नव्हतं. म्हणजे बोलायला लागलो की स्वच्छ होतं, कारण सगळे घरी पण रट्टा बसायचा चुकीचं बोललं की. त्यामुळे पण हिंदी आणि इंग्रजी खूप बोलणं व्हायचं. ॲज अ सेड वर्गामध्येच 90% हिंदी भाषिक होतं. आणि त्यामुळे हिंदीवर प्रभुत्व कळलं नाही की मला ती भाषा यायला लागली. कारण बेसिक मराठी यायचं, ज्याला थोडं चांगलं मराठी तर तो उत्तम हिंदी बोलू शकतो. पण बेस आला पाहिजे कोणता तरी. बरोबर. इंग्रजीमध्ये शिक्षण झालं होतं, त्यामुळे हिच्याशी गप्पा मारताना मी कित्येक वेळ इंग्रजीत बोलायचो, मी ही मराठीतनं उत्तर द्यायची. नंतर नाटकाच्या असं झालं की अप्पू आता मला तुझी मदत हवी आहे, हे शब्द कळत नाहीयेत मला आता. कारण ते खूपच अवघड होतं. मग तिने मला रेकॉर्ड करून दिलं नाटक. आणि ते ऐकून मी पाठ केलं होतं. पहिला जो प्रयोग होता तो, म्हणजे पूर्ण दिवसभर गाणे ऐकायचं. वॉकमन होता, चार्जेबल बॅटरीज होत्या. टूरला गेलो की ते ऐकायचो आणि ऐकून ते मी पाठ केलं होतं नाटक. नंतर दुसरं मग TA थिएटर अकॅडमीवर जळली तुझी पत, आम्ही दोघांनीही त्याच्यामध्ये काम केलं, वामन केंद्रे यांचं. मग तो प्रवास हळूहळू सुरू झाला एका पॉईंट ऑफ टाइमला. पण पहिली फायनान्सर अप्पू होती माझी. नाही, पण मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, आत्ताच्या पिढीत जर आपण पाहिलं की ना, खूप सिक्युरिटी पाहिली जाते जेव्हा नवरा आपण शोधतात किंवा मुलगा शोधतात. तो वेल सेटल्ड आहे का, मग तो ह्यांनी तर उत्तम छान इंजिनिअरिंगचं हे सोडून हे असं एक अनप्रेडिक्टेबल आहे, थोडंसं स्टेबल नाही आहे की जिथे आली तर लाट नाही तर भैयाची खाट ही म्हणून होते असं असतं. आणि अशा वेळेला काहीच बॅकग्राऊंड नसताना ते तिथे जात आहेत आणि तुम्ही अशा वेळेला डिसिजन घेणं, निर्णय घेणं की नाही हे तू कर, हे आत्ता खरंच खूप कठीण आहे. म्हणजे आता इतकं सगळं पाहिलं जातं की बाबा घर बिचारा सेम वयाचे असतात तरी पण त्याचं घर पाहिजे ही अपेक्षा असते मुलींची. सो त्यावेळेला तुम्ही ही मोठी एक म्हणाल रिस्कच आहे की आपण आपल्या आयुष्यासोबत घेतलेली की एक पुढे जाऊन जर नीट नाही झालं तर कदाचित त्याचा नात्यावर परिणाम होऊ शकतो. पण तुम्ही जे धैर्य दाखवलं आणि जे पुढे सक्सेसफुल झालं, त्यावेळेचं जे हे आहे ना, ते क्रेडिट तुम्हाला मला वाटतं द्यावं लागेल. ती सांगा मला हे की ते कसं काय जुळलं. थोडं कसं आहे, अपब्रिंगिंगचा हे. माझे आई वडील दोघेही वर्किंग होते.
त्यामुळे आमच्या आणि आम्ही तिघी बहिणी आहोत, त्यामुळे सगळी घरातली कामं. बाबा थोडेसे आर्मी बॅकग्राऊंडचे, सिव्हिल साईडला पण आर्मीच्या ह्याच्याशी काम करणारे सायंटिस्ट होते, त्यामुळे ते खूप वेळा टुरिंगवर असायचे. आई एकटी असायची, आईचा फुल टाईम जॉब होता, LIC मध्ये होती माझी. आणि मग आम्ही तिघी बहिणी, त्यामुळे अगदी सिलेंडर बदलण्यापासून तो घेऊन स्कूटरवर घेऊन येण्यापर्यंत लावणं, सगळी कामं ही आम्ही तिघी करायचो मुली. त्यामुळे असं जे मला कधी कधी हा प्लस पॉईंट वाटतो फक्त बहिणी असण्याचा आणि भाऊ नसण्याचा, की म्हणजे अगदी स्कूटर बंद पडली, सायकल पंक्चर झाली पासून सगळं काम मला माझं करता येतं. नंतर समीरलाही त्यातली खूप आवड होती आणि माझी आवड होती, त्यामुळे मी अशी बघत बघत शिकत गेले. म्हणजे स्पार्क प्लग साफ करणे नसले काही कुठलेही उद्योग मला येतात आणि त्याची आवड होती. आणि असल्याच काहीतरी वेगळ्याच आवडी आमच्या दोघांच्या एकत्र असल्यामुळे बहुतेक आलो एकत्र. आणि ह्या म्हणजे सिक्युरिटी बघितली का, नाही तर मी अशी कधीच आमचं अपब्रिंगिंग नव्हतं की नवरा काय करतोय बघून. म्हणजे आम्हाला सेल्फ मेड, म्हणजे आम्हाला तसं घडवलं होतं की आपलं काहीतरी करायचं आहे असं आईबाबांनी घडवलेलं होतं. तसंच आमची जडणघडणच तशी होती, त्यामुळे तसा कधी विचार नाही आला. इनफॅक्ट त्यांनी इंजिनिअरिंग नाही न करता त्यांनी ॲक्टिंगकडे यायला पाहिजे हे सारखं मला त्याच्या पहिल्या भेटीपासून मला असं वाटत होतं की माझ्या टेक्निकल ऍक्टिंग चांगलं यायला लागलं, कारण मला नक्की कळत होतं की फोकस काय पॉइंट आहे. माझं वाया नाही गेलं, म्हणजे वाया कुठलंच शिकलेलं आपलं शिक्षण कधीच कुठलं वाया जात नाही. पण म्हणजे लुक्स, तो मिमिक्री छान करायचा, म्हणजे अशा काही गोष्टी, म्हणजे एखाद्याला भेटला तो की त्याची पटकन नक्कल तो करायचा. तेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी 3rd इयरला होते. आमचा 5 वर्षाचा कोर्स असतो GD आर्ट, मी कमर्शियल आर्ट्सला होते आणि फोटोग्राफीत स्पेशलायझेशन करत होते. तर माझा मॉडेल म्हणून हा यायचा, मी त्याला घेऊन जायचे. असं करत 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 ती सुरुवात झाली. आणि म्हणजे त्याचा जॉब चाललेलाच होता ना. मी नाटक करायचे, मी घाशीराम कोतवाल करायचे, ह्या माधव वगैरे, माधव नाना करायचं तेव्हा मी गुलाबी करायचे त्याच्यामध्ये. तर अशी नाटकाची माझी बॅकग्राऊंड पण होती. आणि मला असं वाटत होतं की याने यायला हवंय, म्हणजे तिथे तो यशस्वी होईल की नाही वगैरे असले सगळे विचार. कदाचित ते वय लहान होतं, इम्पल्सिव्ह स्वभाव होता की मारू, म्हणजे आपण बाण मारू तिथे पाणी निघेल, हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये होता. ओव्हर कॉन्फिडन्स होता का असेल बाबा, म्हणजे तेव्हा एवढे विचारच नाही करायचो, त्यात उडी मारायचो फार हे न करता. आणि देवाच्या दयेने सक्सेसफुल होत गेलो. पण तुम्ही लग्नाचा निर्णय पण खूप लवकर घेतला का? आधीच म्हणजे माझं परमनंट जॉब होतं, मला असं काही हे नव्हतं की मी ऍक्टिंगमध्ये जाऊन, तिलाही ती कल्पना नव्हती. कारण वी वर 2 poles अपार्ट म्हणून एकत्र आलो. आणि आमच्या घरामध्ये सुद्धा असं होतं की सगळे धडाडी होते, सगळे स्क्रॅचपासून, आई बाबा स्क्रॅचपासून तयार झालेले. त्यामुळे आमची आई म्हणायची जिथे लाथ मारेल तिकडे पाणी कारेल, तर पाणी येत नाही तोपर्यंत लाथ मारेल. तर हे दोन्ही कुठून तरी ते कल्चर किंवा ह्याच्यामध्ये फॅमिलीमधलं दोघांच्याही आलेलं होतं. खूप इंडिपेंडेंट पहिल्यापासून होतं. तर फक्त ती वाट मिळत गेली, योग्य माणसं भेटत गेली. म्हणजे माझा शेवटचा जॉब जो होता तो किर्लोस्कर फिल्टर्स बरोबर होता. तर मी माझे बॉस आता नाही आहेत, गौतम कुलकर्णी. तर एक दिवस गेलो की सर मला जॉब सोडायचं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का तुला? नाही सर. काय करणार, कुठे काय? म्हटलं काय नाही सर, ऍक्टिंग करणार आहे. काय हे कुठलं भूत आहे तुझ्या डोक्यावर, ऍक्टिंग काय? म्हटलं सर आता मध्ये असं एक फिल्ममध्ये येते. आणि म्हणाले ओके फाईन बॉय, हा ती तुझी पोस्ट एक वर्षभर मी तशीच ठेवून कधी आहे लागलं तर. आणि म्हटलं सर ब्लेस मी दॅट आय डोंट कम बॅक ऑन द सेम सीट बट आय कम अँड सी यू. प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांना कुठे असलं तर कमीत कमी फोन तरी करायचो ना, ते भेटायला जायचो. आणि त्यांना भयंकर कौतुक होतं त्याचं. तर अशी ही माणसं भेटली ज्यांनी जो एक सपोर्ट होता की बस यांच्या गुड विश आहेत, अजून काय. आणि तिथे मुंबईत गेल्यानंतर सुद्धा खूप गोड माणसं भेटली, खूपच. म्हणजे खरं म्हणलं माणसात देव आहे, तो कधी येतो आणि कधी मदत करून जातो. असे खूप देव भेटले मुंबईमध्ये, मित्र भेटले त्या पद्धतीचे. यातला एक खूप छान किस्सा, म्हणजे मुंबई स्पिरिट जे काय असतं, आम्हाला मुंबईत आमच्याकडे घर नव्हतं, आमच्याकडे पैसेही नव्हते. आणि रोज कुठेतरी म्हणजे आम्ही ते चांदणी नावाच्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं बघ,
तिथे सबटेनंट म्हणून आपण ती एखाद्या घरात राहतात वगैरे, मग रेड पडणार असेल तेव्हा असे आम्ही क्वार्टर्स मध्ये आम्ही एक जणांच्या एका घरामधली एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. मग त्या बाईंचा स्वयंपाक झाला की मी माझा स्टोव्ह आणि 4 भांडी घेऊन जायचे, तिथे मी माझा स्वयंपाक करायचे. ह्या ह्याच्यात आम्ही राहिलो होतो. आणि एकदा मी पुण्याहून आलो आणि त्यांनी सांगितलं की मला क्वार्टर्स सोडायला सांगितल्यात आणि मी आज संध्याकाळी जाणार आहे माझ्या गावी. दोघांच्या 2 बॅगाच होत्या, फार काही आमचं काही नव्हतंच आमच्याकडे. घेऊन निघालो, एका टपरीवर थांबलो होतो. याची जरा ओळखी झाल्या होत्या त्या चहाच्या टपरीच्या इथे वगैरे. तिथे थांबलो होतो तर तिथे अशी 4-5 मुलं नेहमी ह्याला भेटणारी होती की काय झालंय, तर असं झालंय की आमचं घर नाही आता आमच्याकडे आणि आता कुठे जायचं माहित नाही. तर मग ते म्हणले की ओके आपण आधी माझ्या घरी जाऊ, तिथे एकदा तुझं सामान टाक, मग बघूया काय करायचं. यू विल नॉट बिलीव्ह, एवढं घर होतं त्याचं, एवढं. हा, त्याची एक बेड होती ते कसं, आणि असं एक छोटा पोटमाळा असतो तसा खोली, नाही त्याच्याही कमीच होती. हो, त्याच्यावर सामान टाकलं आणि आम्ही मग शोधत फिरत बसलो होतो घर. बरं पैसे नव्हते, लॉज बीचमध्ये राहायला पण आमच्याकडे पैसे नाहीत. पावसाळा होता. एक मुलगा म्हटला की माझं इस्टेट एजंटचं माझं जे ऑफिस आहे, माझं ऑफिस बंद झाल्यावर तिथे रात्री तुम्ही राहा. आणि मग मी घरून डबा घेऊन येतो. त्याच्या घरी गेला, डबा गेला, तर त्याची आई म्हणाली कुठली चांगली घरातली मुलं त्यांना घरी घेऊन ये, कुठे ते शटर बंद केलं, रात कशी राहतील ते वगैरे असं. त्यांच्या घरी गेलो, त्यांचंही घर असं एवढंच होतं ग, आणि पावसाळा आणि त्यात असं वाकोल्याच्या इथे पाणी साठून ते वाहून गेलेलं पाणी आणि असं कुबट होतं. आणि आम्ही इतके फिरून 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 त्याशी दमलो होतो. त्यात त्यांनी फिश केलं होतं आम्ही येणार म्हणून, बोंबील. मी फार तेव्हा मासे खायचे नाही आणि त्यांनी बोंबील होते. मला त्यातनं काय खावं ते काही कळे ना मला त्यातनं, आणि कसं तरी मी ते खाल्लं. आणि त्यांनी एक बेड होता असा, त्याचा डबल आणि सिंगल पण नसतो, असा मधला एक 4 फुटाचा असा एक बेड असतो. मग त्याच्यावर ते म्हणले तुम्ही इथे दोघं झोपा. आणि आम्ही इतके दमलो होतो. बरं म्हणे कुठली चांगल्या घरातली मुलं आहेत, त्यांना त्या बाईंनी अशी टॅल्कम पावडर माझ्या अजूनही अंगावर शारा येतो की त्यांना कशी झोप येईल इकडे म्हणून टॅल्कम पावडर लावून असं ते जरा असं छान केलं. आणि मी दुसऱ्या क्षणाला तिथे झोपून गेले. मला सकाळी उठल्यावर झालं की बाकीचे सगळे कुठे झोपले असतील, आपण घरात गेल्यावर काय केलं असेल. पण मला म्हणजे अजूनही आठवणी इतक्या आहेत. मग अजून आमचा एक धनंजय कुवर म्हणून मित्र होता, कुठलं ते कामाठीपुरात राहायचा तो. 4थ्या मजल्यावर त्याची अशी चाळ होती. हा तिथे कधी कधी राहायचा. मी पुण्याहून आले ह्याला भेटायला की तिकडेच राहायचे. आणि मग त्याची आई कधीही गेलं, त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कधी येणार आहेस, कधी जाणार आहेस. गेलं की ती जेवायला वाढायची. आणि त्यांचंही असंच 1 रूम किचन घर होतं. आणि त्याच्याकडे आम्ही खूपच गोड होते त्याचे आई बाबा. आणि म्हणजे हे जे हेल्पिंग नेचर आहे ना, आउट ऑफ द वे जाऊन मदत करणं. अजून एक विजय राजवाडे नावाचा आपला आर्ट डिरेक्टर होता. असंच एक दिवस तिकडे राहिलो. मग म्हटलं अरे यांचं एवढं छोटं घर आहे, कसं यांना आपण रोज त्रास द्यायचा. परत असं थांबलो होतो, विजय भेटला. ह्याला म्हणलं मूर्ख आहेस का, आपण काय लॉज बीच वर घेऊन जाणार का, घरीच लॉज होतं. म्हणलं आपल्याकडे आपण ऍडजस्ट करू असं वाटतं, रात्र काढूया. उद्या एक ऍडफेमची माझी ऑडिशन पण आहे, लेट्स सी आपण कसं काय करता. मग त्याच्याकडे गेलो. ट्रिपल सीट दादरला. तिथे त्याच्या वहिनीचं घर होतं. त्याचा बहुतेक दादा नव्हता, वहिनी आणि तिची मुलगी राहायचे. असंच एक रूम, बाकी बाल्कनीमध्ये. हे दोघं बाल्कनीत झोपले, मी त्यांच्याबरोबर तसं. पण हे कुठनं येतं या लोकांकडे, म्हणजे पण तेवढं देणं आणि हे महत्वाचं आहे, माणसाच्या हातून सुटत नाही. म्हणजे आमच्या यशात मला असं वाटतं की त्यांचा खूप मोठा वाटा या सगळ्या मदत. एकदम सुरुवातीला जेव्हा ठरवलं मी की मुंबईला जायचं आहे, तर माझा बंड्या नावाचा मित्र बालकृष्ण तोरगल, त्याला बंड्याच म्हणतो, त्याचा मामा कोथरूडमध्ये राहायचा. आणि बंड्या मला एकदम सिग्नलवर भेटला. म्हटलं अरे बंड्या चांगला भेटलास, मला नाही का मुंबईत खोली पाहिजे. त्याला ते टर्म्स माहिती होते पुण्यातल्या पण आणि मुंबईतल्या. अरे मुंबईत एका खोलीत 25 जण राहतात, तुझ्यासाठी वेगळी खोली कुठे आणून दे, माझ्या घरी राहायला. मग त्याच्या घरी त्याचा लहान भाऊ होता तो, आणि बाबा गेले होते, आई असायची. मग एक सोफा होता, ते माझं साम्राज्य होतं. तसं मी दीड वर्ष ऑलमोस्ट बंड्याकडे राहिलो मी. नंतर मी हे याच्या मध्ये आम्हालाच ऑड वाटायचं की मध्ये काकूंना कुठे
मग ती आम्हाला एक चाळ मिळाली, मग तिथे नाही, मग त्याच्या जर जेवायच्या वगैरे वेळी हा जनरली मी बाहेर जायचो. जायचा. मग एक दोनदा काकूंनी हे बघितलं, त्या म्हणल्या दोघं माझी मुलं आहेत, तसा तू तिसरा म्हणे. जायचं नाही म्हणे, अजिबात नाही घरी जेवण. मी थांबायचं. जेवणाच्या वेळेस मुद्दाम बाहेर जायचं, ऑड वाटायचं ते की हार्डली पे एनी मनी फॉर. तर ते एकदा ओरडल्या त्या, आणि तेव्हा पेजर असायचा मॅक्सिमम, जस्ट नवीनच पेजर घेतला होता. तर ते थांब कुठं चाललायस म्हणला, नाही ते फोन करायचं आहेत म्हणलं, जेव मग तू फोन करायला जा. ते 1-1 रुपयाचा कॉईन्स घेऊन जायचं दररोज 10 जणांना फोन करायचा, तेवढं होता. त्यातला एक म्हणायचं, बाबा ठीक आहे पुढच्या आठवड्यात मला कॉल करा आणि भेटायला लागेल. 100 नंबर मला बॅनने दिले होते. दररोज 10 मी सॅग्रिगेट करायचो, 10 रुपये ते कॉल्स. आणि मग गेलं मुंबईत की प्रत्येकाला हां आज हे झाले, हा म्हटला या तारखेला, असं सगळं कॅल्क्युलेट केलं. 100 पैकी 10 लोक तरी बोलवतील मला. 10 लोकांना भेटल्यानंतर मग देणार आय कॅन प्रेझेंट माय सेल्फ प्रॉपरली. एक तरी काम देईल असं ते या ॲटिट्यूड. स्पोर्ट्समनशिप ती स्पोर्ट्समुळे खूप अंगात दोघांच्या आमच्या भिनलेली आहे. पण असं कधी झालंय म्हणजे आता जसं ह्यांनी तुम्हाला पुश केलं की नाही टोटली ॲक्टिंगमध्ये येण्यासाठी, कारण ती एक हे असते ना की कोणीतरी सपोर्ट आपल्याला हवा असतो. आई वडील तर असतातच, पण बायको पण एक महत्त्वाचं हे असते त्याच्यातलं. सो अशा वेळेला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं संघर्ष करावा लागला असेल, आणि तुम्हाला अशा काही आठवणी की जिथे अपर्णाजींनी नाही येस असा काही क्षण एखादा शेअर म्हणजे करण्यासारखा? ऍक्च्युली खूप वेळ असं होतं ना की हिच्यामध्ये पेशन्स खूप आहे. म्हणजे शी कॅन रिअली पेशंटली. मी थोडासा इम्पेशंट आहे कम्पॅरेटिव्हली. कधी कधी असं होतं की एक खूप छान काहीतरी काम येणार असतं आणि अरे 2 वाजता फोन करणार होता, अजून काय नाही फोन आला. येईल रे, थांब जरा, तू काय एवढं कशाला करतो, अजून नाही आला फोन. आणि मग ते ती म्हणते अरे येईल रात्रीपर्यंत येईल. पेशन्स आहे. खूप नवीन असताना ती क्युरियोसिटी खूप असायची. हो की अगं मस्त झालंय ते आता एकदा सेट झालं की आपल्याला ठीक आहे येईल. हा येईल माहिती आहे की ते कॉन्फिडन्स असतो की हा 80% झालंय, ते पकेगा नाही पकेगा. तेव्हा म्हणजे असं असतं की लास्ट 3 मध्ये आलोय मी, आता झालं पाहिजे. आणि कधी व्हायचं कधी नाही व्हायचं. ॲड फिल्म्समध्ये कित्येक वेळा ॲड फिल्म्समध्ये 3 शॉर्टलिस्ट व्हायचं, त्यातला एकाला मिळायची फिल्म. तर आम्ही 2-3 जण बऱ्यापैकी सीझन झालो होतो. तर सुरुवातीला असं हे कधी येणार, मग एक मिळाली. नंतर मग 2 ह्याच्यामध्ये नाही मिळालं, आम्ही 3घच होतो. तर आमच्या 3घांमध्ये असं झालं ना, अरे तू भी है क्या, इस बार लास्ट टाइम मैंने किया, इस बार तू करेगा मुझे लगता है. एवढं ते कम्फर्ट लेवलला कॉम्पिटिशन असायचं. आणि वाईट नाही वाटायचं की अरे मला का नाही मिळालं. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नसते बेसिकली. हे कळायला थोडा वेळ लागला, थोडी वर्ष गेली. पण सुरुवातीला मग तेव्हा ती अशी डोंट वरी अबाउट इट, किंवा रादर खूप सुरुवातीला तिला ते कळायचं की आता ह्याच्या खिशात पैसे नाही आहेत. आणि ती खूप पैसे तिला खूप साठवते. म्हणजे हे सगळं तिने साठवलेलं आहे. हे काय दिसतंय ते कमावणं सोपं आहे, साठवणं अवघड आहे. हे महत्त्वाचं आहे. तिने ते खूप साठवलेलं असायचं. तिला माहिती आहे की इथे याला हे पैसे लागणार आहेत. की आजपर्यंत असं नाही झालं की बरं आता मी हे घेते, मी चुकून आणलं तर अरे वा आणलं. पण प्रत्येक वेळेस तिचा एकच बेसिक विचार असतो की नाही तुला हे पाहिजे, यू शुड युटिलाइज दिस. मला चालेल जुनं काय म्हटलं, अगं यू शुड बाय वन. नाही पण आय एम कम्फर्टेबल विथ दिस. आजकाल ब्युटी पार्लरला जायला लागले ना तर ती म्हणजे कधीच नाही. बट शी इज बीन लकी और आय एम लकी की तिला ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. कारण मला ते आमच्या घरामध्ये सुद्धा फार असं नव्हतं किंवा माझी बहीण त्याच्याशी थोडीशी कनेक्टेड होती म्हणून. पण असं आता कसं नाही की अरे असं बेचैन होतात की बाबा ब्युटी पार्लरमध्ये. तर आजकाल ती जायला लागली थोडीफार. थोडासा अट्टाहास केल्यानंतर की जरा जरा स्वतःला वेळ दे. स्वतःला झालं आता सगळे विचार. आतापर्यंत तिने फक्त माझाच विचार केला. माझा म्हणजे मुंबईत पहिल्यांदा सगळ्यात एक भाड्याने घर आमचं म्हणून घेतलं. चाळीतच होतं आणि असंच होतं वाकोल्याला खाली एक 10x10ची छोटी रूम होती आणि वरती असा एक माळा. तर त्याच्यात असंच पाणी साठायचं, खूप काय काय व्हायचं, पण ते आमचं होतं.
म्हणजे लिटरली. आणि तिथे त्या घरात एक जे ओनर होते त्यांच्याकडे ते सांगायचं असं की मी मधुबालाचा मधुबालाचा एक पंखा होता, मधुबालाचा पंखा, जुना समीरचा तर पंखा खूप होता. लाडका होता पंखा. हो, भयंकर. त्याचं बघ मुझे नींद पण अच्छी त्या- आती है मधुबाला मुझे मधुबाला गप्पा. त्या आमच्या घरात इतकी लोक येऊन राहून गेली आहेत. ऋषिकेश जोशी, आपले तुमच्या ह्याची मृणाल देशपांडेची बहीण पहिल्यांदा आले होते ते आमच्या घरी आले. राहिले आणि होते, त्या पाणी दिवशी साठलं तर त्या दोघी खाली झोपल्या होत्या, आम्ही दोघं माळ्यावर. नंतर मी एकदा असं पायाला लांब केलं तर खाली कोणतरी होतं कोणतरी पायाशी. होतं. ही मुन्नाबाई. मी म्हणून उठले की अरे मृणाल समीर, इथे. ती म्हणे, खाली पाणी "खाली साठलं, गाद्या गाद्या तरंगतात" म्हणे. म्हणजे पावसाळ्यात ही गोष्ट व्हायची. पावसाळ्यात कितीतरी लोक त्या खूप आणि घरी, प्रेमाने राहून त्या गेले. घरी त्या पत्र्याची प्रदीप घर. दळवी माझ्याकडे दोन दिवस नथुरामच्या रिहर्सल्स आमच्या त्या घरात झाल्या. झाल्या होत्या. म्हणजे साधारण समीरच्या डोक्याच्या इथे पत्रा होता. हो, तेवढी height वर सगळ्यात मागे पुढे आणि गेलं तर मला वाकून जायला तापायचं. लागायचं. म्हणजे आम्ही दूध बी आणायचोच नाही, कारण फ्रीज बीज नव्हता आमच्याकडे, त्यामुळे ते नासून जाणार. त्यामुळे आम्ही कटिंग चहा आणायचो दोघं बाहेरच घ्यायचो होतं. सकाळी. मी मगाशी म्हटलं 50 पैसे मी बघितला सुरुवातीला. मग कोणी येणार असेल तर भैया 3 भेजना चाय. ते खूप मजेदार होतं सगळं. नळ नव्हता घरात, तो बाहेर होता. म्हणजे आमच्या तिथे त्या चाळीत अशी चर्चा चालायची की समीर चांगली भांडी घासतो, कापड काही होतं ते सगळं. पण गंमत होती ती सगळी खूपच. कधीतरी कारण ही नळ गायब असली- घराच्या बाहेर होता आणि तिथे समोर दारात बसून भांडी. हो, तुम्ही घासलीत भांडी? हा समीर सर, तुम्ही भांडी घासली हा, मी चहाचं भांडं आणि कप बाहेर बसून? बाहेर पण बसून. तेव्हा तुम्ही तेव्हा काम नाही नाही कापलं ते करायचं? बाहेर. नाही हा, होतं बाहेर ना, ते म्हणजे गटार दोघंही साफ पण करायचो तेव्हा ना. तुम्ही काम नाही, काम करायचो करत ना, होतात. दोघंही म्हणजे लोक होतो. कदाचित ओळखतही असतील. नाही, तेव्हा सगळ्यांना समोर नॉन मराठी राहायचे भैये बी असे. आणि म्हणजे तेव्हा ना म्हणजे एकदाच फक्त झालं होतं, दामिनी सुरू झालं होतं हा, माझं दामिनी नवीन सुरू नवीन. झालं होतं. हो, तेव्हा असे 2 पोरं होते की तो कोणाला अग्नी होते, तिकडे मी करोडपती करायचो. आमच्या इथे राहतो आहे कसं, तो करोडपती कुठे होता, त्यांची काय काय 4-5 रुपयाची काहीतरी भेट लागली होती. म्हणलं ना चाळीत राहतो म्हणून तो कोणाला अग्नी होती. मग एक त्या घरी लँडलाईन फोन होता. ही खूपच गंमत आहे. दिवस रात्र ते एक असं दिवस रात्र फोन यायचे सारखे त्या लँडलाईनवर. आणि शेवटी मी उचलायचे, माझा आवाज आला की बोलायची नाही, हे आला याचा आवाज आला की बोलायची ती. शेवटी मी तिला एकदा म्हटलं की तू अशी रात्री अपरात्री फोन करतेस, तुझ्या आईला माहिती आहे का की हे दामिनीच्याच वेळी? हो, माझ्या आईला पण ते खूप आवडतात. म्हटलं ठीक आहे. एकदा एक आजोबा यायला म्हणाले माझी एक नात लग्नाची आहे वगैरे. हा, मला म्हणून अगो ते असं म्हणत होते. म्हटलं हो, त्यांना सांगायचीच ना, कारण घर नव्हतंच आमच्याकडे. त्यामुळे मी अशी त्याला म्हणलं विनोदात, म्हटलं त्यांना सांगायचं नको की मी येतो, राहतं घर आहे का तुमचं मुंबईत, मी येतो. म्हणजे असे फोन घरी यायचे का? येस, घरी फोन तुम्हाला- यायचे. आणि तुम्ही घ्यायचं ते. पण मला राहतं इथे घर आणि बायको असं दोघेही तुम्हाला तुम्हाला एकत्र एकावर एक प्रेम नाही पण म्हणजे समीर तर इतकं सिरियसली घ्यायचं. मी म्हटलं काय फरक पडतं. काय काय होते. आय वॉज व्हेरी न्यू. म्हणजे तुम्हाला की ते लाजवळपणा म्हणता येईल की ते ऑफकोर्स ते एका पॉईंट ऑफ टाईमला, कारण मला माझे मशीन्स आणि तो क्लायंट फक्त टेक्निकलच होतं. कलात्मक खूप बोलायला लागलं की मला किती MM चं नट लावायचं आहे असं फक्त विचारणं व्हायचं. नटचा साईज असतो 10 MM चा लावायचा का 12 MM चा लावायचा आहे. त्याच्या पुढे आमचं काही नसायचं. M12 इज बेटर, सो आय थिंक सो इट विल गिव्ह गुड स्ट्रेंथ. इथे आल्यानंतर खूप असं वेगवेगळे की अचानक कोणती तरी पोरगीवर मिठीच का मारेल, म्हणजे कॉन्शियसनेस होता, तो सगळंच होतं की कारण लहान असताना आमच्या घरामध्ये नाटक बघण्याचे असे हे नव्हतं. घरामध्ये आजोबांमुळे हार्मोनियम असं थोडं संगीत होतं, पण क्लासिकल असं नव्हतं. पण वाद्यांविषयी खूप मला प्रत्येक वाढदिवसाला माझा मामा एक वाद्य आणून देतो अजूनही. म्हणजे आता कमी झालंय, पण आता मोठी मोठी वाद्य जसं घुमट जे आहे ते, अरे थांब तुला अजून एक घुमट आणून देतो. व्हायोलिन आहे माझ्याकडे, ते जपून ठेवलं होतं त्याने माझ्यासाठी. असं काही काही प्रत्येक वाद्य असं तो आणून एक्सप्लोअर खूप करणं झालं वाद्यांचं. पण मी कट्यार बघितलं होतं मी 7वीत असताना. आमच्या काकांना काहीतरी पासेस कंपनीचे मिळाले होते आणि बघायला मला काही कळलं नव्हतं. काय छान आहे, छान गात आहेत, किती वेळ गात आहेत. पण नंतर पिरियड ऑफ टाईम ते इतकं रुजलं की अरे वा, तेव्हा अरे आपल्याला कळत नव्हतं ते. पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा खरं नाटकात आल्यानंतरच मी खूप नाटकं बघितली. आता पूर्वी काही फॅसिनेशन नव्हतं अबाउट दिस फील्ड, किंवा त्या अँगलने कधी बघणं झालं नव्हतं या फील्डकडे,
किंवा आम्ही म्युझिकशी खूप कनेक्टेड होतो. त्या एजमध्ये जे तुमच्या सराउंडिंग असतात ते म्युझिक तुम्हाला तुमच्या कानावर पडतं आणि तुम्हाला ते आवडायला लागतं. आणि तुमचं घराणं पण कारवारी. कारवार माझी आई कारवार. हो, त्याला असं खूप गन्स अँड रोझेस, मी मेटालिका या टाईपचं basically त्याला खूप rock वालाच आवडायचं. आहे. पण आम्ही किती वेगवेगळं हे होतं आमच्या, की मी असं रफी ऐकायचे, लता ऐकायचे किंवा नाट्यसंगीत खूप ऐकायचो. कारण आजोबांबरोबर नाटकं बघायला जायचो, संगीत नाटकं, सवाई गंधर्वला जायचे. असं सगळं खूप होतं आमच्या घरात. आजोबा हार्मोनियम आणि पेटी वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे, व्हायोलिन वाजवायचे, शेवटच्या दिवसापर्यंत रोज वाजवायचे. ते सतत कानावर पडायचं. म्हणजे जर रजा नाही मिळाल तर माझा बाबा आणि काका नोकरी सोडतील पण सवाई गंधर्व चुकवणार नाही असं होतं. कारण काका मुंबईला होता, तो मुंबईहून यायचा. इतकं हे होतं घरात. आमचे ते माझे टोटल वेगळं की बीजे मेडिकलला रॉक शो असेल त्यामुळे सगळे गेलोच. असं दोन एकदम band वेगळे होता. होते. म्हणजे आम्ही एका सगळं ते वेळी होतं. गाडीतनं जाताना कोणाचा टाईप मी ऐकायचा असं असं टाईप होतं. असं की माझं टिपिकल असायचं की खूप ट्रॅव्हल करायचो. म्हणजे गाण्यावरनं भांडण असं नाही, दोन्ही आवडायचं असं. पण तिलाही नंतर डॉन विलियम्स आवडायचं की कधी लॉंग चाललंय की डॉन विलियम्स हे छान आहे, खूप फॅमिली व्हॅल्यूज आहेत. किंवा डायर स्ट्रेट्स खूप ऐकायचो. ते एक्सचेंज झालं म्हणता येईल. बाबांचा माझा मित्र आहे राम रामदासी. तो असं मल्टी होता, टॅलेंटेड माणूस. तर त्यांनी एकदा मला अशा अचानक एक 100 रेकॉर्ड्स आणून दिले. म्हटलं समीरा ऐक, इंटरेस्टिंग आहे. सगळे क्लासिकल होते, हरिप्रसाद चौरसिया होते, जसराज होते. मी आपलं जॅक्सन लावायचो किंवा गन्स अँड रोझेस चालू असायचं, मधून कधी टेप कधी LP. म्हटलं रामेने दिले, तर घेऊन जाण्याचे 15 दिवस आधी मी म्हटलं बघू तर. आणि ते कुठेतरी एक मजा यायला लागली त्यामध्ये की अरे आपण एवढं सिरियसली रेडिओवर ऐकायचो पण एवढं सिरियस नसायचं की रेकॉर्ड लावून तो ऐकतोयस किंवा टेप लावून ऐकतो. आणि ते 15 दिवस मी सलग ते ऐकलं. घरचे म्हणाले नाही छान वाटतं, रामाने मस्त दिलं आहे. आणि आला ना राम 6 महिन्यानंतर दे रेकॉर्ड्स. म्हटलं आत्ता सुरू झालं आहे. तो म्हणाला नाही तुला 6 महिने दिले होते. म्हटलं अरे छान आहे. म्हटलं थांब मी एकाला प्रॉमिस केलं. पण नंतर मग CDs आल्या आणि त्या ह्याच्यामधनं पण व्हेरिड संगीत ऐकलं गेलं, कळत ना कळत असं म्हणता येईल. आणि सूर पण छान जमतात. म्हणजे अगदी न शिकलेल्या माणसालाही गाणं ते उत्तम बोलून बोलून. ती सरस्वती कथक करायची. ती महाराजींकडे, बिरजू महाराजांच्या वर्कशॉप्सना जायची. म्हणजे सतत ते ऐकून 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 ना, म्हणजे एकदा तर समीरने विनोद केला होता की माझी धाकटी मुलगी तिचं बघून नाचत राहायची. आणि एक महाराजींचा तराणा सतत, म्हणजे ती सतत 10-1 मिनिटाचा होता, सतत सतत असं रिपीट मोडवर लावल्यावर की करायची. हा एकदा म्हणाला मला ना पहिल्यांदाच आयुष्यात कंटाळा आलाय म्हणून महाराजींचा ऐकून इतका म्हणतो. पण त्यांना पण ते कानावर पडत गेलं तर त्याचा फायदा होत जातो. म्हणजे असं वाटतं. आता अवधूत गांधी माऊलींबरोबर खूप असतं की अजय पुरकर की ते सुंदर. म्हणजे कसं आउटडोअर गेलं किंवा शेजारी रूम्स असतात, मग काहीतरी मग गुणगुणणं सुरू होतं त्यांचं, मग ते ऐकणं, मग त्याच्यातनं हे कुठून आलं, काय आलं. कुमारजी खूप ऐकतो, कुमारजींविषयी त्याला माहिती आहे. माऊलींना तर ते त्यांचं आजो घरच आहे आनंदी माऊलींचं. तर मग त्यांच्याकडनं कित्येक अभंग म्हणता येईल, डोहे त्यांचे म्हणजे पारंपरिक चाली ज्या आता त्यांनी बऱ्याच या फिल्ममध्ये आत्ताच्या वापरल्या. हो हो. विक्रम काकांची मिमिक्री करू शकता तुम्ही? आता आठवण काढलीत म्हणून, कारण माझ्याही खास जवळचे होते ते. सबीर, तुला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे, व्यवस्थित ऐकायची. एकोणीसशे 75-76 असेल. हां, गंधर्वला प्रयोग चालला होता. तुझ्यासारखाच एक होतकरू नट माझ्याकडे आला. मी म्हटलं नोकरी आहे, कशा सोडायची ती. नोकरी करून अभिनय करावा व्यावसायिक. पण व्यावसायिक अभिनय करण्यासाठी नोकरी करून ते करता येत नाही. नीट विचार करायचा आणि नंतर या क्षेत्रात यायचं.
असं ते मला ती अंडरलाईन करावीशी वाटते. तुझ्यासारखाच एक होत करून माझ्याजवळ आला होता. ही विक्रम काकांची एक स्टाईल होती बोलायची. आणि त्यांनी पहिल्यांदा जेव्हा आम्ही इथे पुण्यात त्यांना भेटला हा, आणि तर ते म्हटलं की ओके ये मुंबईला. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबरच जाणार होता. विचारलं आधी त्यांनी विचारलं बायकोला माहिती आहे का, तिची परवानगी आहे का. तर आणि त्यांचा एक इतके गोड होते ते सिनेस्टारची त्यांची कुठली सिरियल चालू होती खूप ठिकाणी सजेस्ट करायचं. आणि नाही सजेस्ट करायचेच, पण लंच ब्रेकच्या आसपास बोलवायचे की हा मुलाचं जेवण झालं असेल का, दुपारचं जेवण खाल्लं असेल का त्यांनी काही, आणि मग तू आता जा जेवून जा. मग ते जेवून जा. स्वतः समोर बसून जेवू घालायचं ते स्वतः. शेवटच्या दिवसात भेटणं झालं होतं त्यांच्याशी, काही बोलणं भेटणं? शेवटी एकदा फोनवर बोलणं झालं होतं. कारण माझंही झालं होतं आणि अचानक 15 दिवसांनी कळलं काका ऍडमिट आहेत म्हणून. कसा आहेस, वा छान, असं ते काका कशी आहे तब्येत वगैरे, उत्तम, कामं चालू आहेत रे, असं ते. अशीच आठवण आली म्हणून कॉल केला होता. वा वा वा, तुझं कसं चाललंय, छान चाललंय. तेवढंच बोलणं झालं होतं. पण सुरुवातीच्या काळात खूप काम करणं झालं आणि कुठेही असलं तर मग जाऊन भेटणं व्हायचं त्यांना. रॉयल मॅन सगळेच, म्हणजे लक्ष्मीकांत दादा, लक्ष्मण बिर्डे, त्यांनी पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणाला की सजेस्ट केलं. आणि हे खूप कमी आपल्या याच्यामध्ये. आणि आम्ही तेव्हा सुरुवातीला एक तर मराठी फिल्म व्हायची, लक्षात आलं बरोबर 2-3 फिल्म्स करणं झालं होतं. आणि असंच आम्ही एकदा, मला पुण्यात सोडणार होतं आणि पुणे मुंबईला ते जाणार होतं, त्यांचं काम होतं. आम्ही एकत्र आलो होतो आणि असंच आम्ही सेटवर किंवा नंतर म्हणा तुला काम खूप मिळणार आहे रे, पण मराठीमध्ये तुझ्यासारखी पर्सनॅलिटी नाही चालत आता, हिंदीमध्येच गेलं पाहिजे. आणि नंतर त्यांनी JP दत्तांकडे पाठवलं मला इतक्या ठिकाणी. LOC पण तुम्हाला ऑफर झाला होता आणि तुम्ही मग मधुरचा सत्ता करण्यासाठी केलं. करण्यासाठी मग ते नाही. तुम्हाला रिग्रेट वाटतं पण त्याचं की LOC करता केला असता? फ्रँकली इतका तेव्हा 4 फिल्म्स एकत्र करणं खरंच शक्य नव्हतं. कारण मधुरचं ते खरंच बरोबर होतं. रिग्रेट असं नाही, कित्येक वेळा नंतर असं वाटलं होतं यार दोन्ही एकत्र आलं असतं तर काय. पण प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी लिहिलेली नसते किंवा ती तुम्हाला चाटून निघून जाते कित्येक वेळा. पण असं असतं की पुढची येणारी मोठी गोष्ट असू शकते. तर ते कित्येक वेळा गेल्यानंतर रिग्रेट असं, हो 2 मिनटं वाटतं रे दोन्ही छान मजा आली असती करायला, पण ते शक्य नाही. आपल्याकडे 365 दिवस असतात, त्यातले तुम्ही मॅक्सिमम एनर्जी लावून 200 दिवस काम करू शकता. 165 दिवस तुम्हाला जगायला लागतात, नाही तर पुढचं काम नाही करू शकत. तर 200 दिवसात जेवढं काम तुमच्या वाट्याला येतं हे तुम्ही ठरवत नाही, ते तुमच्याकडे येतं. आणि नंतर मग तुम्ही विचार करता तुम्हाला करायचं आहे का नाही, किंवा तुम्ही सुटेबल आहात का नाही. आणि तुम्ही सुटेबल असाल तरच ती ऑफर तुमच्याकडे येते. बरोबर. किंवा तुमचं खूप वर्षांपासून डिस्कशन एखाद्या डायरेक्टरशी चाललेलं असतं का रे यार इस कॉन्सेप्ट पे कुछ करना है, त्याला ते डोक्यात असतं किंवा ती कॉन्सेप्ट पूर्ण माहिती असते. तर अशा काही गोष्टी होतात. पण आय थिंक सो जसं तुम्ही देवाच्या दर्शनाला जात नाही, देव तुम्हाला दर्शनाला बोलवतो, तसंच कामाचं आहे की काम तुमच्याकडे येतं, तुम्ही कामाच्या मागे जात नाही. गेलात तरी ते तुम्हाला हवं आहे तेच काम मिळणार आहे तुम्हाला. मला आता इथे विचारायचं आहे की आता ह्यांनी काम स्टॉप केलंय, पण तुम्हाला वाटतं ह्यांनी पुन्हा काम सुरू करावं? ऑफकोर्स, कारण ते टॅलेंट नाही. हा मला वाटतं हा पॉज आहे. म्हणजे मला आत्ता हे करायचं आहे जे मी आत्ता करते, ही माझी खूप वर्षांपासूनची आवड आहे जी तेव्हा मला शक्य नव्हतं झालं, आणि हे मला करून बघायचं आहे. मी वाटतं की तिने 20 वर्ष गाजवली आहेत, सलग डेली सोप्स केल्या मी, सलग केलेलं आहे. आणि टेक्निशियन म्हणून आम्हाला तरी स्कोप मिळतो एखाद दिवस, किंवा माझं लवकर कित्येक वेळा असं होतं की सरस्वती लहान होती पण समीर जरा आज जी मुलगी होती तिला थोडं लवकर बहुतेक जायचं आहे, तर मी डायरेक्टरला रिक्वेस्ट करू शकतो जरा लवकर घरी जायचं आहे. तर ती फॅसिलिटी आम्हाला टेक्निशियनपेक्षा नक्कीच मिळते. आणि यांचं राईट फ्रॉम पहिल्या शॉटपासून शेवटच्या शॉटपर्यंत हे असतातच, दे हॅव टू बी देअर. त्यामुळे ते प्रिव्हिलेज नंतर इट वॉज हर चॉईस. तिच्या व्हेरीड आवडी आहेत.
फ्रँकली. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ती खरंच अभ्यासू वृत्तीने ती करत असते. म्हणजे आता खाली आपण बघितलंच की ते खूप अभ्यासू की अरे राख मी किती किती नॉलेज म्हणजे हा म्हणजे आहे, ठीक आहे का राख टाकू आपण नंतर माझं होऊ शकेल असं. पण तिचं नाही ते ती तर ती चिकाटीने करत असते. तेच मला इथे तुम्हाला विचारावं असं वाटतंय की स्त्रियांचं बेसिकली कसं असतं की मुलं झाली की त्यांना त्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात आणि मग त्यांना उगाचच कोसत बसतात, यार मला हे नाही करायला मिळालं. मग ते याचा पण आनंद धड घेणं होत नाही, त्याचा पण आनंद धड घेणं होत नाही. तर मला इथे तुम्हाला तेच थोडंसं तुमच्याकडनं उत्तर हवंय की तुम्ही खूप आवडीनिवडी जपल्यात, ठीक आहे मी हे करून माझी ही आवड करू शकतो, हेही करता येऊ शकतं. उगाचच कोसत राहण्यापेक्षा आणि आपलं लाईफ त्याच्यातच अर्ध वाया घालवण्यापेक्षा बायकांनी अशाही पद्धतीने एक विचार केला तर मला वाटतं योग्य आहे. अगदी म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ पाहिजे. घरात न जाताना इकडचा बंद स्विच तुम्ही कामाच्या तिथला ऑन झाला पाहिजे, उलटं तिकडचं पॅकअप झालेलं तिकडचा बंद आणि इकडचा ऑन झाला पाहिजे. तिकडे गेल्यावर अरे बापरे आज विरजण नाटकाचं राहिलो, अशी हेच नाही झालं, ओटात स्वच्छ नाही झाला वगैरे असलं. आपण 2 हात असलेला एक माणूस आहोत, आपण एका वेळी एका ठिकाणी न्याय देऊ शकतो, तेवढंच करावं. म्हणजे नाही तर दोन्ही ठिकाणी तुम्ही न्याय देत नसता. आपण जिथे पैसे घेऊन मी काम करते तिथे जर मी पूर्ण वेळ माझं डेडिकेटेडली तिथे दिला नाही तर मला हक्क नाही मी तिथे त्यासाठी मी माझं मानधन घ्यायचा. बरोबर. मला माझं वर्क सॅटिस्फॅक्शन पण मी तेव्हा ते काम 100% करीन तेव्हाच मिळेल. घरी आल्यावर सुद्धा मला ना खूप म्हणजे खूप स्वयंपाकच आवडतोय. माझं स्ट्रेस बस्टर किचन वगैरे असलं माझं काही नाही आहे. मी म्हणजे लहानपणापासून नव्हतं, पण मला पुस्तकं वाचायला आवडतात, मला सुंदर गाणी ऐकायला आवडतात. माझा एक छोटा ट्रान्झिस्टर होता, मी तो झोपून कानाशी तो बेला के फुल 11:30 संपेपर्यंत ऐकायचे. अमीन सयानीचे वगैरे प्रोग्राम. आणि नंतर मी अमीन सयानींचा इंटरव्ह्यू एकदा केला होता. आणि मी त्यांना सांगितलं की माझ्या ज्या वया होत्या वगैरे. तर त्यांनी म्हणजे अगदी आत्ता काही वर्षापूर्वी तर पूर्ण इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांना माहीत नव्हतं, तेव्हा आमचं हे बोलणं नव्हतं झालं, पण इंटरव्ह्यू झाल्यावर मी पॅकअप करत होते तर ते म्हटले की एकच हे करूया. म्हटलं काय झालं, काही राहिलं आहे? तर म्हटले नाही, एक फोटो तुझ्याबरोबर पाहिजे म्हणाले. एक फोटो माझा तुझ्याबरोबर काढ आणि त्या फोटोला नाव दे ब्युटी विथ द बीस्ट. आणि खूप आम्ही मग नंतर गप्पा मारायचो. असं शकील बदायनी आणि असं बऱ्याच लोकांचे मी तेव्हा इंटरव्ह्यू करायचे. बरेच लोक असं सांगायचे की पहिल्यांदाच आम्ही लेडी सिनेमॅटोग्राफर बरोबर काम करतोय वगैरे असं. पण खूप सिनियर ॲक्टर्सनी मला सांगितलं की आमच्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा वगैरे असं. पण मला तेच सांगावं असं वाटतं, मी तर मुलींबरोबर स्विमिंग शिकले, मी मुलींबरोबर कथक शिकले. मग मी आत्ता या करोनाच्या काळात SNDTचा ऑनलाईन 5वं वर्ष आता चालू आहे माझं सुगम संगीताचं कोर्स एक करत होते. मला आवडतं म्हणून मला करायचं. त्याच गुण. आणि हे प्रत्येक स्त्रीनं करायला पाहिजे. आपल्याला काय आवडतं ती आवड जोपासायला हवी. मला इथे तुम्ही आता नाव काढलं मुलींचं म्हणून विचारेन मुलींबद्दल सांगले, कारण एक तर तुमच्या मुलींची नावं खूप छान आहेत आणि मी म्हणेन युनिक नावांचा एक वेगळा हे असतो, पण ही युनिक आहेत ही, कारण आपली मातीतली नावं तुम्ही ठेवली आहेत. आपल्या म्हणजे आपली त्यांना आपण पूजतो, पार्वती आणि सरस्वती. आणि त्याविषयी सांगा, दोघांचं एकमत कसं झालं? नाही तो तसा म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्यावर सोडून मोकळा झालेला असतो की पण असं होतं नाही ग असं ठेवूया आता तिचं सरस्वती ठेवलं. तिने सांगितलं की असं आहे फंटास्टिक म्हटलं. एक तर आपलं आडनाव इतकं मोठं आहे की दमवायचं तर पूर्ण दमवायचं, सरस्वती समीर धर्माधिकारी. मला स पासून काहीतरी नाव असावं असं वाटत होतं, कारण यांच्या पूर्ण धर्माधिकारी फॅमिलीमध्ये सगळे स पासून आहेत एक्सेप्ट समीची आई काकू मी त्यांना म्हणते आणि आम्ही दोघी ए पासून आहोत. पण बाकी सगळे याची बहीण शिल्पा, बाबा सुभाष, हा समीर सगळे SSS होते. तर मला माझ्या डोक्यात आलं होतं S पासून ठेवूया. तर मग मी सरस्वती, मला आवडलं नाव सरस्वती आणि आपली प्रार्थनाच असायची. तर मग तिचं सरस्वती ठेवलं नाव. आणि तिचं होतं म्हणून आय मीन पार्वती मला असंच आठवलं, म्हणजे वाटलं हॉस्पिटलमध्ये असतानाच मी पार्वती ठेवलं. वा. मुलं झाल्यानंतर म्हणतात आई बाबा आणखीन
बऱ्याच अंशी म्हटलं सगळेच नाही पण बऱ्याच अंशी आई बाबा खूप अजून विचारांनी प्रगल्भ होतात, एक मॅच्युअर्ड होतात. आई बाबा म्हणून एक वेगळा प्रवास सुरू होतो म्हणून म्हणजे आता माझाही तो प्रवास चालू आहे आणि हळूहळू मलाही वाटतं की माझ्यात खूप बदल होत जात आहे टप्प्याटप्प्यावर बिकॉज ऑफ माय डॉटर. सो तुम्ही दोघं काय सांगाल, तो प्रवास कसा वेगळा झाला एकमेकांच्या साथीने? ऍक्च्युली ऑफकोर्स सरस्वती पार्वती आहे पण सगळ्यात मोठा मुलगा मी आहे, त्यामुळे मचर हीच आहे, मी नाहीये. तिला नाही सगळ्यात मोठा नाही, सगळ्यात धाकटा हा, येतो तो. धाकटा मी actually. कारण पोरी आता खरंच मोठ्या व्हायला लागल्यात. पण सरस्वती आणि पार्वतीमध्ये पण 9 वर्षाचं ऑलमोस्ट अंतर आहे. त्यामुळे ती एक वेगळी जनरेशन गॅप आहे. म्हणजे पार्वती सरस्वती ऑलमोस्ट आमच्या आणि पार्वतीच्या मध्ये मधली वाटते मला. म्हणजे इतकी जनरेशन गॅप वाटते मला. म्हणजे आजकाल 2-2 वर्षांनी जनरेशन चेंज होत आहे का काय, इतके फास्ट आहेत असं वाटतं. पण ही मुलं अफाट आहेत. म्हणजे ती फोकस्ड आहेत, त्यांना काय हवं आहे त्यांना परफेक्टली माहिती आहे. एस्पेशली म्हणजे मुलींना सुद्धा की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे. म्हणजे आपलं जरा तरी हे पण ते पण इमोशनल थोडंसं हे होऊ शकतं, त्यांचं नाही होत. हे उगाच आपण आता हे अमेरिकन म्हणतात म्हणून झेनझी म्हणतो, ते एकदम जेनझी जेन्स अल्फा आणि सुरू झालं. पण मला ती दरवेळेस की आमची पुढची पिढी असं मला दरवेळेस तो फील आहे की ती इतकी शार्प आहे पुढची पिढी. कधी उगाच आपण म्हणतो की अरे ह्यांना येत नाही, पण आपण जेव्हा त्या वयामध्ये होतो तेव्हा आपले सुद्धा आईबा म्हणायचं ह्यांना कसं काय कळत नाही अजून, हे असं नाही आहे. पण ही आता खूप शार्प आहे. आमची जी फळी म्हणतात, आपली जी फळी आहे ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यामध्ये खूप गुंतलेली होती. बरोबर. आणि की आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना त्रास होऊ नये, त्यांना सगळ्या सुखसोयी मिळाव्यात म्हणून आम्ही कम्प्युटर काढला, आम्ही कुठे मोबाईल फोन्स काढले, पेजर्स काढले आणि त्यांच्या हातात ती यंत्र आम्हीच दिलेली आहेत. पण ती कशी नीट वापरायची त्यांना आजकाल कळायला लागलं. ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांना दोन्ही गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत. खूप डेफिनेट. म्हणजे पार्वती साधारण 2012 नंतर जन्माला आलेली मुलं तर त्या टेक्नॉलॉजी सकट जन्माला आली आहेत. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की कर्ण कसा कवचकुंडलांसकट जन्माला आला तसं इनबिल्ट टेक्नॉलॉजी त्यांना माहिती आहे. बरोबर. म्हणजे ती त्याच्यात जन्माला आलेली मुलं आहेत. मग ते का घेऊन बसतात म्हणण्यात पॉईंट नाहीये. फक्त त्यांचा वापर त्यांनी चांगला कसा करावा हे आपण गाईड नक्की करू शकतो. बरं, आता एक इंटरव्ह्यूचा शेवट आपण एक छानसा रॅपिड फायर दोघांमधलं ट्युनिंग बघायला आपण घेतोय. तुमच्या दोघांमध्ये कोण आधी सॉरी म्हणतं? मी. तो पण चुका पण तोच करतो. घरात म्हणजे चौघांमध्ये तुमच्या घरात जास्त ड्रामा कोण करतं? तोच. चौघांमध्ये मुलीं पण नाहीत? ओ सर. नाही काय ना, मी ओव्हर ऍक्टिंग करतो. मी ओव्हर ऍक्टिंग करतो घरी आणि पोरी सगळं ऍक्टिंग करतात. जास्त शॉपिंग कोण करतं? मुली. चौघांमध्ये जास्त शांत कोण आहे? किंवा तुमच्या दोघांमध्ये सांगा, आता तुम्ही दोघं आहात इथे, शांत कोण आहे? मी जास्त. आणि हट्टी कोण आहे दोघांमध्ये जास्त? दोघंही. हो. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? कोणी नाही. मग त्यातल्यात मी असेल कदाचित. ही जास्त आहे माझ्यापेक्षा. मी आतल्यात ऍक्टिंग करतो रोमॅन्टिक पण आहे ते ऑफकोर्स. नाही तर आता 30-33 वर्ष माइट एज वेल असं ते. 30 वर्ष तुम्ही झालीत ना लग्नाला? 33 वर्ष. ओ, वाटत नाही तुमच्या दोघांकडे पाहून? 31. 2026 चाललंय. मे मध्ये 32 होणार. आपण 95. बरं ठीक आहे. 94. आवाज प्रत्येक इंटरव्ह्यूत. मला तर वाटतं की आताच लग्न झालं. ट्रिप प्लॅन कोण करतं? ट्रिप बाहेर जायचंय वगैरे प्लॅनिंग कोण करतं? सर कशातच नसतात? माझं प्रोडक्शन मला करतो ना. कुठेही ठरवलं की तो म्हणतो काही नाहीये बघण्यासारखं. म्हणलं तिथे मी दिवसेंदिवस 15 दिवस असतो. तर मी फॅमिली ट्रिपला अतिशय वाईट कंपनी आहे. काश्मीरला गेलो तर मला रस्ते माहिती आहेत, कारण 1.5 महिना तिकडे शूट केलं, मीच गाडी चालवायचो. त्यामुळे सगळे तो ड्रायव्हर म्हणायचा यार आपको सोनमर्ग वाला ये रास्ता भी पता है, यहाँ का भी पता है, म्हणा नेहरू चौक से भी जाते यहाँ से भी जाते. असो ते दॅट्स अ बॅड साईन. बरं, वाद झाल्यावर आधी हसतं कोण? म्हणजे आपण पटकन आपण भांडलोय तर आपल्याला एक हे होतं ना, आपण स्माईल येते अचानक, आपण भांडता काहीतरी असं आठवतं आणि कोण विसरतं पटकन भांडण? मी.
हा मॅम धरून बसतात हो एकमेकांची काही अशी वेळ पण दॅट पिरियड इज मोर. एकमेकांची अशी कोणती सवय आहे तुमची दोघांनी सांगा जी तुम्हाला आवडते? तो व्यवस्थित आहे आणि Organized. मी पसारे हा तो त्याचं आवडतो नक्की. आणि एकंदर मला पसारे करायला आवडतात आणि मग ते पसारे झाल्यावर मी आवडते. तुमची कोणती? त्याचं असं म्हणणं असं की मग आत्ताच ठेवणं आवडतं असं नाही, असं ड्रास्टिक चेंज झालं की मजा येते मला. ह्यांची कोणती सवय? हिचं प्लॅनिंग खूप छान असतं. मग ते कसलंही असो, कोणत्याही फायनान्शियल असो किंवा बाकी राईट फ्रॉम द ट्रिप टू फायनान्सेस, शी इज अ व्हेरी गुड प्लॅनर. खूप चिकाटीने काम करते, भयंकर चिकाटी याच्यामध्ये. एका शब्दात खूप खूप आवडणारी मला गोष्ट म्हणजे तो सकाळी सकाळी चहा करतो छानसा. हो मला म्हणजे चहा मला तोच करतो तो आवडतो. मला चहा सकाळी उठल्यानंतर सगळ्यांसाठी करतो मी. आवडीचा आहे तो माझा विषय. एका शब्दात तुमच्यासाठी समीर सर? एका शब्दात समीर? म्हणजे एक वाक्य पण सांगू शकता असं. समीर हवा का झोका. तो असा म्हणजे ठरवत पण नाही, तो करत असतो गोष्टी असा म्हणजे त्याचं निवांत. तो मेहू असतो. आत्ता त्याला हे वाटलंय करावंसं की तो ते करतो तेव्हा तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी पण मला ते आवडतं त्याचं. ओके. म्हणजे मला हा गुण वाटतो मला त्याचा की जमलं पाहिजे असं करायला. आणि तुमच्यासाठी अपर्णा मॅम एका शब्दात? ती फ्रँकली नावामारच आहे, महादेवांची बायको. ओ त्यामुळे ती इतकी सांभाळते, सगळ्यांना सांभाळते. फक्त मी नाही, मुली नाही, पण माझी आई, माझे बाबा. म्हणजे मी अडकलेलो असलो कामात तर माझा कित्येक वेळा कॉल पण होत नाही 15-15 दिवस. पण हिचं प्रत्येकाची काळजी घेत असते ती. आणि ऑफकोर्स सासूबाई सगळ्यांचीच, म्हणजे काका आमचे सासरे बुवा होते तोपर्यंत आई बाबा सगळ्यांविषयी असतं. किंवा मी आता मुंबईला चाललोय 4 दिवस, तर आता मग ती डबे करून देईल मला वेगवेगळ्या भाज्यांचे, किंवा अशा कच्च्या पोळ्या करून देते की तिथे फक्त तू भाजून घे. तर ह्या सगळ्या गोष्टी. किंवा ती अजूनही म्हणजे कित्येक वेळा वाट बघते, बाबा तू जेवायला येणार होतास. तर ते एक्सप्रेस नाही करत, पण ते तिच्या कृतीतून दिसतं ते प्रत्येक. सो दॅट इज ते खूप हे असतं त्या गोष्टी. कोणी असो, म्हणजे खूप मुलींविषयी तर आहेच, त्यामुळे पण माझ्याविषयी सगळ्यांविषयीच छोट्या छोट्या अशा एलिमेंट्स आहेत तिच्यामध्ये की जे विच म्हणते ना की फिल्मी भाषेत की आसू आ जाए यार. चांगल्या नोटवर त्यांनी इंटरव्ह्यूचं हे केलेलं आहे की आसू आ जाए. नाही, खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. आणि अर्थात हे खूप इन्स्पिरेशन देणारं आहे आजचा हा आपला एपिसोड. कारण इतकं छान तुम्ही उभारले दोघांनी मिळून आणि एकमेकांच्या साथीने. आणि इतकं मला वाटतं 30 आता 32 म्हणजे आत्ताच आपला हे झाला 32 मी पकडते. सो 32 वर्ष संसाराची, आणि तेही इतक्या छान पद्धतीने आजच्या पिढीला येतनं खरंच खूप घेण्यासारखं आहे. आपण 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये एकमेकांना वैतागतो आणि हे करतो, पण 32 वर्ष आणि अशा पद्धतीने म्हणजे ते राहणं. वैतागायला पण कोणतरी पाहिजे ना. सगळ्याच असं आपण बाहेर कोणावर आणि ते कसं आहे ना, ते एका पिरियड ऑफ टाइमला एकमेकांची इतकी ती सवय असते ना, आणि ती दोन्ही असते. इकडे पॉझिटिव्ह दोन्ही. ते नसलं तर मजा नाही. सगळं छान 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 छान. बरोबर. आम्ही खूप आधी म्हणजे खूप लहानपणी म्हणता येईल, म्हणजे बरेच आमचे मित्रमैत्रिणी चिडवतात आमचा बालविवाह झाला होता, कारण मी 20 आणि हा 23 वर्षाचा होता. आणि आमची करिअर्स आमच्या लग्नानंतर सुरुवात झाली, त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून दोघं एकत्र होतो. आम्ही एकत्र सगळं अतिशय रॉ पासून आतापर्यंत. बरोबर बरोबर. म्हणजे आम्ही एकत्र घडलोय, त्यामुळे ते जास्त घट्ट आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्हाला एकमेकांविषयी कॉन्फिडन्स आहे. येस, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज द कोर असं मला वाटतं की येस करायचं आहे, हो करूया. त्यामध्ये काय वाटलं तर म्हणतात ना की स्लीप विथ द थॉट. मला जरा गडबड वाटते आहे, स्लीप विथ द थॉट, आणि सकाळी मग तो डिसिजन होतं दोघांचं की नको करायला, करूया. बरोबर. मग ते करूया म्हटलं की मग यू गेट इन टू द बुल्स आहे. प्रत्येक ती तिच्या टँजंटने बुल्स राहून जाते आणि आय गेट इन टू द वर्क विथ द बुल्स आहे.
पण आत्ता तुम्ही इतकं भरभरून बोललात, इतका वेळ आम्हाला दिलात, पूर्ण तुमचं शेत आणि हे सगळं दाखवून तुम्ही इतकं छान तुमची जर्नी शेअर केली, त्यासाठी खरं तर अभिजात मराठी फिल्मी तुमचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूच नक्कीच म्हणजे लवकर. निमित्त परत काढून. या. तेव्हा एक वेगळं अजून थोडं डेव्हलप अजून झालेलं develop शेत आणि झालेलं घर असं बघायला शेत मिळेल. असेल. थोडं आम्ही पण शिकलेलो असतो तोपर्यंत. थँक्यू.